ज्या ज्या महामातांनी मानवी मूल्यांचा विचार आपल्याला दिला, माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, या सर्वांच्या विचारांना मी या ठिकाणी आज शाखेमनी बुद्ध विहार विठ्ठलनगर या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या नवनियुक्त कार्यकारिणीचा सत्कार समारंभ आज प्राध्यापक डॉक्टर राष्ट्रीय प्रबोधनकार आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक प्राध्यापक दिवा बागुल सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विठ्ठलनगर वार्ड शाखेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा या ठिकाणी नांदेड ग्रुपच्या वतीने सन्मान या ठिकाणी सत्कार या ठिकाणी होणार आहे। तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की 21 ऑगस्ट रोजी पिंपरी चिंचवड शहर भारतीय बौद्ध महासभेचे शहर अध्यक्ष शहर जिल्हा अध्यक्ष राधाकांतजी कांबळे गुरुजी त्यांच्या सर्व शहर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आले आणि त्यांनी या ठिकाणी विठ्ठलनगर भारतीय बौद्ध महासभा वार्ड शाखेच्या काही पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी नियुक्ती त्यांनी केलेली आहे। ही नियुक्ती स्वयंपूर्तीने झालेली आहे, आपला परिचय देऊन झालेला आहे, कोणावरती जोर जबरदस्ती या ठिकाणी करण्यात आलेली नाहीये। प्रत्येकाने आपला परिचय देऊन या ठिकाणी ती जबाबदारी त्यांना देण्यात आलेली आहे। आजच्या या वार्ड शाखेच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापक अध्यक्ष प्रज्ञासूर्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन, तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीचे पूजन आपण पिंपरी चिंचवड शहरातील त्या मूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांचे स्मारक व्हावं म्हणून 5 दिवस त्यांनी आमरण उपोषण केलं। असे राजूभाऊ गायकवाड आणि रामभाऊ ठोके मी या दोघांना विनंती करतो की आपण तथागत भगवान गौतम बुद्ध आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं आपण या ठिकाणी पूजन करायचं। ओके साहेब, इकडे बघा, हार घ्या, फोटो हार घ्या, हार घ्या, हार घ्या सर। हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तथागत भगवान गौतम बुद्धांचा भारतीय बौद्ध महासभेचा भारतीय बौद्ध महासभेचा यानंतर आजच्या भारतीय बौद्ध महासभा विठ्ठलनगर वार्ड शाखेच्या निमित्ताने जो सत्कार सन्मान या ठिकाणी होत आहे, गेली मी क्षमा या ठिकाणी व्यक्त करतो। मी प्राध्यापक दिवा बागुल सर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी अगरबत्ती या ठिकाणी प्रज्वलित करायची। या करण्यापूर्वी आज आपण भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापक अध्यक्ष भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, द्वितीय अध्यक्ष सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर, त्याचप्रमाणे महाउपासिका ममता सागर, मीराताई आंबेडकर ज्यांच्या विचाराने धम्म विचारांची गती संपूर्ण भारतभर आज होत आहे, त्यांच्या धम्म कार्याला पंचाप्रमाण करून सर्वांचे आदरणीय डॉक्टर ॲडव्होकेट भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब
यांच्याही धम्म कार्याला या ठिकाणी पंचांग प्रणाम करून मी यापुढील सत्काराच्या कार्यक्रमाच्या पूर्वी मी भारतीय बौद्ध महासभेचे वार्ड शाखेचे श्रामणेर बौद्धाचार्य माननीय उत्तमजी जोगदंड यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी त्रिसरण पंचशील आणि सूत्रपठण घेऊन या कार्यक्रमाची सुरुवात या ठिकाणी करावी. आदरणीय बापूसाहेब गायकवाड हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, तेही या ठिकाणी विधी संपन्न करतील. त्रिशरण पंचशील. नमो
B.R. गायकवाड साहेब मी यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी पुढे यायचं. प्रमुख पाहुणे म्हणून पिंपरी चिंचवड शहरातील आवर्जून उपस्थित राहिलेले आंबेडकरी चळवळीचे सर्व धरणीचे कार्यकर्ते वार्ड शाखेच्या वतीने त्यांचा प्रथम सन्मान या ठिकाणी करण्यात यावा आणि मग सर्व नवनियुक्त पदाधिकारी सन्मान या ठिकाणी करण्यात यावा अशी मी विनंती आयोजकांना या ठिकाणी करत आहे. आणि पहिला सन्मान आंबेडकरी चळवळीचे राजूभाऊ गायकवाड यांचा सन्मान किशोर गवळी यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा पुष्पगुच्छ जे आपल्या नवनियुक्त वार्ड शाखेचे अध्यक्ष झाले मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आंबेडकरी चळवळीचे दुसरे दत्तकचे कार्यकर्ते रामभाऊ ढोके यांचा सन्मान या ठिकाणी करायचा. आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ मार्गदर्शक मुकुंदजी रणदिवे यांचाही सन्मान या ठिकाणी संजू भाऊ जाधव यांच्या हस्ते होतो. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे. उपाध्यक्ष देखील आहेत. बाबासाहेब वाघमारे यांचा देखील सन्मान या ठिकाणी होतो. ते पिंपरी चिंचवड शहर संघटक आहेत भारतीय बौद्ध महासभेचे. मी गायकवाडांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान या ठिकाणी करायचा. यांचा देखील सन्मान या ठिकाणी आमच्या भगिनी सुनीलताई पाटोळे हे करतील असं मी त्यांना विनंती करतो. बौद्ध महासभेचे पिंपरी चिंचवड शहराचे माजी अध्यक्ष आणि आताचे पिंपरी चिंचवड शहर संघटक बापूसाहेब गायकवाड यांचा सन्मान मी रमाताई होके यांना विनंती करतो की त्यांनी करावा. आज वार्ड शाखेचा जो काही या ठिकाणी सन्मान सत्कार सोहळा या ठिकाणी नांदेड ग्रुपच्या वतीने करण्यात आलेला आहे आणि त्यांनी ज्यांना प्रमुख पाहुणे म्हणून आजच्या सत्काराच्या निमित्ताने त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलेलं आहे. अशाचा सन्मान करण्यासाठी मी सर्व माझ्या पुष्पा मावशी, सुमित्रा मावशी, गायकवाड मावशी आणि टाकणकर मावशी यांना विनंती करतो की आपण सामूहिकरित्या या ठिकाणी त्याचबरोबर मिसळे मावशी आपण सर्वांनी या ठिकाणी यायचंय आणि आपण सामूहिकरित्या बागुल सरांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. खऱ्या अर्थाने त्याचप्रमाणे आपल्या कांताताई चंदनशिवे यांना देखील विनंती करतो की आपण बागुल सरांचा सर्वांनी या ठिकाणी सन्मान आपण आहे. मी आजचं जे व्हिडिओ शूटिंग करताय अक्षय लोंढे साहेब यांचा सन्मान मी शशिकुमार टोपे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. ज्येष्ठ नागरिक संघाचे विठ्ठलनगरचे अध्यक्ष आदरणीय भीमशाही बापूसाहेब गायकवाड यांना विनंती करतो की आपण विठ्ठलनगरचे यशस्वी पत्रकार, संघर्षमय पत्रकार यशवंत गायकवाड यांचा सन्मान आपण या ठिकाणी करायचा आहे. मी बापूसाहेबांना विनंती करतो की आपण त्याचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. आपला हा सर्वांचा सत्कारांचा
कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. प्रमुख पाहुण्यांचं असं मी या ठिकाणी जाहीर करून वार्ड शाखेच्या कार्यक्रमाची सूत्रे मी यानंतर किशोर गवळे यांच्याकडे सुपूर्द करतो. विठ्ठलनगर भारतीय बौद्ध महासभेचे नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा जो सत्कार सन्मान या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याबद्दल नांदेड ग्रुपच्या वतीने मी सर्वांचं अभिनंदन करतोच. पण जे पदाधिकारी भारतीय बौद्ध महासभेमध्ये आज कार्यरत आहेत की ज्यांची निवड 7-8 दिवसापूर्वी झाली, खऱ्या अर्थाने या भारतीय बौद्ध महासभेविषयी जर सांगायचं झालं तर मगाशी संतोषने उल्लेख केल्याप्रमाणे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संस्थेचे संस्थापक आहेत. बाबासाहेबांनी या संस्थेची स्थापना केली. बाबासाहेब या संस्थेचे पहिले अध्यक्ष. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय बौद्ध महासभेची स्थापना केली की घराघरामध्ये धम्म जावा, भगवान गौतम बुद्धाचे विचार पोचावेत आणि खऱ्या अर्थाने वाड्यात अंड्यापर्यंत धम्म जावा या उद्देशाने बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय बौद्ध महासभेची स्थापना केली. दुसरे अध्यक्ष झाले बाबासाहेबांचे सुपुत्र चैत्यभूमीचे निर्माते भैयासाहेब आंबेडकर. तिसऱ्या अध्यक्ष झाल्या बाबासाहेबांच्या सुनबाई आदरणीय महाउपासिका ममता सागर मीराताई आंबेडकर. आणि मीराताईंनी म्हणजे मला त्या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतं की एका धम्माचा प्रसार करणाऱ्या संस्थेची यशस्वीपणे जबाबदारी आदरणीय मीराताईंनी यशस्वीपणे सांभाळली आणि आज देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये भारतीय बौद्ध महासभा पोहोचवण्यामध्ये जर ज्यांचं योगदान असेल तर ते आदरणीय मीराताईंचं आहे. त्या ठिकाणी आवर्जून नमूद करावं असं वाटतं. आज संस्थेचे कार्याध्यक्ष म्हणून भीमरावसाहेब आंबेडकर यशस्वीपणे सूत्र सांभाळत आहेत. समता सैनिक दलाचे कमांडर इन चीफ म्हणून ते कार्यरत आहेत आणि खऱ्या अर्थाने समता सैनिक दल या दलामध्ये जास्तीत जास्त तरुणांनी यावं, पुढाकार घ्यावा आणि समतेचा प्रसार करावा यासाठी भीमराव आंबेडकर कार्यरत आहेत. बाळासाहेब आंबेडकर या संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार आहेत आणि खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या आणि भगवान गौतम बुद्धांच्या विचाराला वाहून असणारी ही संस्था आणि या संस्थेचे तुम्ही पदाधिकारी आहात ही मोठी गौरवाची गोष्ट आहे. बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या संस्थेचं पदाधिकारी होणं म्हणजे कुठंतरी सर भगवान गौतम बुद्ध म्हणतात की कुठंतरी कुशलकर्म केलं पाहिजे. ते कुठंतरी कुशलकर्म तुमच्या हातून घडलंय म्हणून बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या संस्थेच्या एका जबाबदार पदावरती आपली निवड झालेली आहे हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. एक सर्वसामान्य प्रतिनिधी म्हणून आपल्या काय भावना आहेत याविषयी त्या आपण या ठिकाणी व्यक्त करणार आहोत आणि पहिल्यांदा सुरुवातीला सगळ्यांना सांगतो की हा संपूर्ण कार्यक्रम व्हिडिओ शूट केला जातो. या कार्यक्रमाचं व्हिडिओ शूटिंग होणार आहे. संपूर्ण कार्यक्रम नंतर तुम्हाला लाईव्ह मिळणार आहे. व्हॉट्सअपवरती हा कार्यक्रम मिळणार आहे. जसं बापूर सरांच्या पहिल्या सत्काराचा कार्यक्रम पूर्णपणे व्हिडिओ शूट झाला, नंतर नांदेड ग्रुपच्या वतीने त्यांचा सन्मान केला, तो सुद्धा कार्यक्रम व्हिडिओ शूट झाला. आजचाही कार्यक्रम पूर्णपणे व्हिडिओ शूट होतोय. त्यामुळे सर्व कार्यकर्ते जे बोलणार आहेत ते अत्यंत जबाबदारीपूर्वक त्या ठिकाणी बोलतील, संस्थेच्या विषयी बोलतील. मी सर्वप्रथम सुनीता पाटोळे यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करा. सर्वांना माझा जय भीम. पहिल्यांदाच बोलायला जास्त काही बोलत नाही. पहिले कार्यक्रम होत होते पण आज बघतोय बाबासाहेबांचा जास्तीत जास्त आजकाल दाखवायला दाखवतात आणि आपले जे महिला आहेत की वस्तीमध्ये राहतात त्यांना कळत नाही त्यांच्यापर्यंत मोबाईल म्हणून जातोय. मला याचा आनंद होते. बाजारमध्ये घ्यायची हळूहळू बाबासाहेबच्या वरती भाषा पाहायचा आमची वेळ लागला मला आनंद होतोय. आणि भारतीय बौद्ध महासभेच्या आम्हाला जे म्हणून त्याच्यामध्ये मी सगळ्यांचे आभार मानते आणि जय भारत. संघटिका आणि शाक्यमुनी बुद्धविहार प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा छायाताई राव यांना विनंती आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. जगाला शांततेचा संदेश देणारे सर्वात प्रथम माझा
आणि ते काय आपण भारतीय गोष्टींचा स्वभाव आमच्या इकडे आपण हे केलेलं आहे. आमच्या विठ्ठलामध्ये खूप वेळा प्रयत्न झाला परंतु ते झालं नाही. पण आमच्या इथे लोकांना आम्ही तुमचा आवाज केलं पूर्ण काही इच्छा होती आणि आपण जे काही आपलं हे सगळं आयोजित केलं त्याच्यामध्ये खास आमचे बघायचं म्हणजे जेव्हापासून आमच्याकडे आपली तेव्हापासून आमचं जास्त वाढलं आणि तुमचं वाढलं आणि त्यानंतर काही म्हणजे सिनेमा काही कार्यक्रमामध्ये त्यांची होतं त्याच्यामुळे त्यांची तुमच्या खूप आपण म्हणजे अशी काही इच्छा आहे की आपलं जे काही आपल्या संस्था स्थापन केलेली आहे त्याच्यामध्ये कार्य करणं किंवा आपल्या पावसाळ्यामध्ये आपल्याकडे जे काही केलंय ते पूर्ण आमची सगळ्यांची इच्छा आहे आणि आम्ही याच्यामध्ये सगळं कार्य करतो. भारतीय उपवासच्या नवनिर्वाचित कार्यालय सचिव अश्विनी कर्वे यांना आंबेडकर आपल्या आर्थिक प्रमुख मिळालेले सर आपले वर्ल्ड सारखे कुठून महासभेचे अध्यक्ष त्यांना माहिती कारण मी शिकलेली आहे. आपण एका आपल्या बाबांचा कार्यक्रम आहे मोठ्या पदावर आपण त्यावेळेस त्याच्यामुळे आधुनिक माझ्यामध्ये काम करत त्यानंतर भारतीय महासभेचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संघाचे विद्यमान अध्यक्ष अध्यक्ष आपला कार्यालय माझ्या माहितीप्रमाणे बाबासाहेब आतापर्यंत आम्हाला माहित नव्हतं चांगलं चांगले होते आम्हाला पोहोचवले काही गावामध्ये पोहोचवले आणि होऊन
पालक नाही सगळे यादव महिला मित्रबाई पाटोळे नाही गायकवाड काही उद्या काही जायचं जेवढे नाव खरे ते कोणी नाव उचल तर नाही बरेच लोक या ठिकाणी उपस्थित आहेत तरी मी सगळ्यांचे मनापासून मी स्वागत करतो आजपर्यंत आमचे सामान्य माता मार्गदर्शक दोन वेळेस आम्हाला राम होते आता मी सांगितलं माझे नाव बदलून राहून तुमचं नाव होऊ शकतो नाही मुलांचे कार्यकर्ते त्यांचे छोटे झोपे समाज आणि मीडिया आमच्या कार्यकर्त्या रमाताई हक्क सुद्धा आलेले आहे सगळ्यांचं मानत असून अभिनंदन स्वागत करतो अशाच जिहादमध्ये भेट घाल बाकीसाठी मोठे मोठे आपले जे विचार आहेत समाजाचे समाजाचे असेल मोठे मोठे विषय आपण त्यांचे आपण आत्मसात केले पाहिजे आपण बोलावं माणूस करतील की आपण कारण ते स्वागत करते आपल्या संस्थांना घेतलं काय म्हणता मला एवढंच काही काही जेवणात तुम्हाला नाही मी आज माझ्या नाटक घेऊन ठेवले आहे पण माझे माझा खाल्लेला सर्वांना आहे त्या तरी आपण सगळे मध्ये गेलो थोडी माझी कारण का आपल्याला तोच नाही आणि का पाहावे मी पण असतो आपल्या गरजेचं आहे जाणार नाही पण ही माझी कर्तव्य असेल आणि पहिल्या कार्यक्रम माझ्या मनापासून कामे नाही राहील मनापासून शुभेच्छा असेल आणि आपण आत्मदान करूया आपला पुढे पुढे नांदेड कार्यकर्ते प्रकाश कांबळे यांना आणि तुम्हाला पण घेत जायची स्वयंपाकांच्या सगळ्या गोष्टी मला माहिती आपण थोडक्यात काय पाहू पण करू संपूर्ण ईश्वरा शांतीचा संशय करण्याचा म्हणजे पाळलेला आहे ईश्वरीय महाकाळांचा भारतीय अध्यक्ष ईश्वर कायदेशीर करणाऱ्या करून त्यासाठी राष्ट्रीय कार्याध्यक्ष
कार्यक्रमासाठी लोकांचे असलेले आपले मार्गदर्शक व अर्थमंत्री व्याख्याते डॉक्टर सर आणि प्रत्येक सर्वात विलय जाईल हे कार्यक्रम घेण्याचं नियोजन आता त्याचं 16 चांदेल गुरुजी ज्या प्रमाणे ज्या ध्येयाप्रमाणे आपण एक सरकारी जमातसंस्थेच्या कार्यामध्ये झाला त्यांचा सरकार घेण्यासाठी पाहिजे खरं नियोजन होते की आपण एखादा व्यक्ती मातृसंस्थेसाठी सक्रिय होत असेल म्हणजे आम्हाला काय आम्हाला त्याबद्दल ते शोधण्यामध्ये पडतो त्या व्यक्तीला ओळखलं पाहिजे आणि काम पुढे गेलं पाहिजे ज्या उद्देशाने ठाप असावी त्याला काम करायचं फळ मिळावं त्यासाठी उच्च पदाधिकारी नियोजन करण्यासाठी ठरलं छोट्या व्यक्ती त्यानंतर गवळीकर असतील किंवा दोघांच्या किंवा कार्यक्रमाची कार्यक्रमात नियोजन आम्ही पडेल ज्या अनुषंगाने हा कार्यक्रम अत्यंत सुंदर आहे सर्वांच मनपूर्वक अभिनंदन करतो ज्या ठिकाणी पण त्या कार्यक्रमाने त्याच्या पुढील वाटचालीच्या शुभेच्छा म्हणून महत्वाचा आहे आज मला फक्त या पॅकेजवर कोण कार्यकर्ता त्या विधीचं नाव आणि पद काय समाजाची जबाबदारी आहे ते कार्यकर्ता त्या कार्यकर्ता शिबिराच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या मुलांचं काम माहिती असणार आहे तर ती माहिती जेव्हा आपण ती कला फोटोसाठी काम न करता आपल्या विश्लेषणाचा बाबासाहेब केला काही जागी म्हणजे आपलं कर्तव्य काय असलं पाहिजे आपल्या सर्वांच्या आपल्यामध्ये कर्तव्य असलं पाहिजे यासाठी हा कार्यक्रम आहे म्हणून याच्यामध्ये अजून दिग्गज लोक आहेत त्यामध्ये लोकांनी सरांचा फार मागण्या आहेत बाबासाहेब गायकवाड आता रेकॉर्ड सर आहेत बाबूसाहेब माने आहेत अनेक लोकांनी आतापर्यंत आणलेला आहे आज परिस्थिती वाईट जबाबदारीचे काम आहे आज बाबूसाहेब गेला आजचे लोकांना की आपण नाही केलं तर असं होणार आहे तरी पण आपण नक्कीच सांगितलं असं परिस्थिती झाली आहे म्हणून आज आपल्याला रात्र नाही दिवस सुद्धा महिन्याचा आज आपला वाटून बघितली पुन्हा एकदा आपण आपल्या वयच आपल्या का होईल आज मोठ्या प्रमाणात आपल्या शेत आलेली आहे काळामध्ये तुम्हाला अपेक्षा आहे आपल्या सेंचुरीमध्ये स्थानिक लोक आहेत आणि गाव ह्या कंपनीने घरामध्ये जी परिस्थिती आपण आता आपले विकन आहे म्हणून सांगायचं आहे की आपण काम करत असताना जबाबदारी समाज आहे तुम्हाला काम करताना आरोग्याची आपण करायच नाहीये आपण आपली जबाबदारी आपल्या कार्य चालू ठेवायचं आहे आणि हे काम असताना निश्चितच आपल्याला जोपर्यंत आनंद त्यांच्यापैकी बाबासाहेबांनी आदेश दिलाय की आदेशाचा आपण काम करतोय हे खरं आपल्याला आपल्या समाधान केलं आणि हे काम करत असताना सर्वच अत्यंत जोमात आहे आपल्यामध्ये काही
आनंद करतोय माझ्या अध्यक्षी आम्ही सर्वमध्ये नाही नाहीतर संस्थेवरती लोक आहेत त्यामुळे आपण सगळ्यांनी व्हा आपल्या पद्धतीने काम करा संघ परिवार आहे कांबळे परिवार आहे कोणते परिवार आहे परिवार आहेत आणि आपल्यावरती सहकार्याचे ते या वार्ड समितीच्या कोणत्यापेक्षा करून कोणत्यातरी पदावरती त्यामुळे नागरिक जागतिक सहकार्याने त्या वार्ड समितीचे अध्यक्ष असे बाळाचे सर्वच कार्यकारिणीला सगळ्यात चांगला भारतीय जनता वतीने नागरिकांच्या वतीने पूर्व शुभेच्छा देतो एकच राहतो सर्व बोलत आहे खऱ्या अर्थाने इथं तुमचं कौतुक होत असलेला बाहेर कौतुकाचा वर्षावन सुरू आहे आणि त्या कौतुकाच्या वर्षांमध्ये खऱ्या अर्थावर हे विचाराचं बदल या ठिकाणी करतोय प्रकाश सावळे या ठिकाणी बोलले सर्वकार्यकारी सर्वजण एकत्रित बापूसाहेब माजी अध्यक्ष माजी प्रभाग अध्यक्ष मी माझे अध्यक्ष भूषण घेऊन पण त्यांची आणि सार्वजनिक पण हा या कार्यक्रमाला रमाई पार्टीचं आंदोलन चालू होतं आणि रमाई पार्टीचं आंदोलन चालू असताना दोन आपल्या भेट सैनिकांनी 10 दिवस प्राण्याचं चाललेलं होतं 10 दिवस आम्हाला उपोषण केलं आम्हाला उपोषण भावनेने ते त्या ठिकाणी काम करत होते. आमचा रामभाऊ जरा बोलतो कमी पण रामभाऊला बोलतो की 2 मिनिटं तरी तुम्ही या ठिकाणी बोललं पाहिजे. जोरदार टाळ्याने स्वागत करूया पॅन्थर रामभाऊ ठोके. रामभाऊ 2 मिनिटं उठा. रामभाऊ उठ. जोरदार टाळ्याने स्वागत करूया पॅन्थर रामभाऊ ठोके. रमाई स्मारकासाठी ज्यांनी आंदोलन केलं ते एक आंदोलन करते. बसला मी 2 वेळी बसलो होतो तरी त्या आरामखोराला जाग आला नाही. पण आता लवकरच आपल्या माता रमाईचं काम सुरुवात होणार आहे. जय. तुम्ही मगाशी म्हणत असाल मगाशी तुम्ही बघितलं असेल मी त्यांच्या कानामध्ये काहीतरी सांगितलं. मी रामभाऊला एकच सांगितलं तुम्हाला बोलता येत नाही काय करता येतं ते फक्त सांगा आणि काय करता येतं हे शहराला त्यांनी दाखवून दिलंय. आमचे दुसरे उपोषण करते आमचे सहकारी राजूभाऊ गायकवाड यांना विनंती करतो आपण मनोगत व्यक्त करावं. जोरदार टाळ्याने स्वागत करूया आंदोलन करते राजूभाऊ गायकवाड यांचं. असताना आपण कवर सण करायचं. रमाईने स्वतःचे 4 मुलांचा ना विचार करता बाबासाहेबांनी ना विचार करता त्यांनी एवढा मोठा त्याग केलेला आहे. आपण तर त्यांच्या नाकाची सुद्धा बरोबरी करू शकत नाहीयेत. आता माझं वय अर्ध झालं मुलं मोठे झाले मुलांचे लग्न झाले. हा गौतम बुद्धांनी सांगितलेला आहे धम्म सांगितलेला आहे की माणूस आहे त्यांना मूर्ती आहे. हा आपल्याला गौतम बुद्धानेच आपल्याला धम्म सांगितलेला आहे. का तर आमचं गुरु म्हणायला गेलं तर आमच्या सगळ्यात बाबुल सरांचे आम्ही गेलो 15 वर्षात 20 वर्षापासून त्यांचा आम्ही प्रत्येक कार्यक्रम त्यांच्या आवडीने असतो आणि आम्ही त्यांच्याच फळामध्ये आम्ही तालमीत शिकलेलो खरं म्हणायला काही हरकत नाही. तर असं असताना आणि धुराजी शिंदे साहेबांनी आंदोलन करताना धुराजी शिंदे साहेबाला सांगितलं साहेब बाबासाहेब म्हणलेला एक माणूस शेवटी हा चुकीचा पुतळा आहे. म्हणून धुराजी शिंदे साहेबाला जे माझे मुकिंद रंजन साहेब दोघांचा बरेच कार्यकर्त्यांनी सांगितलं साहेब तुमचं फक्त तुमचं काम ते चांगलं आहे पण एक चुकलंय का तर त्यांचा फोटो बाबासाहेबांच्या शेजारी आणि बाबासाहेबांचा मोठा फोटो तर आम्ही त्यांना ठणकावून सांगितलं बाबासाहेब साहेब आहेत त्यांच्यापेक्षा जगात कोणीच मोठं नाही. हे तुम्ही चुकीचं काम केलंय तुम्ही हे काम चुकीचं आहे. तर त्यांना सांगायचं त्यांची चूक दाखवून दिली पण ते मान्य करायला तयार नव्हते. म्हणून मग मनात मी पक्का निर्णय घेतला. आपण असा पण आता मी खरं बघायला गेलं तर पहिला RCC काम करताना मी बिल्डिंगची कामं करतो एक सुतार कारागीर होतो त्याच्यानंतर ठेकेदार झालो 5-5, 6-6 मजल्या बिल्डिंगवरती मला फळीवरती काम करावं लागतंय. जर वरनं पडून जर मेलो तर कुणाला जबाबदार धरणार आहेत. जाता जाता ऍक्सिडेंट झाला तर कुणाला जबाबदार धरणार आहेत आणि घरात झोपेत मला अटॅक आला तर मी जबाबदार कुणाला धरणार आहेत.
म्हणून एक निर्णय केला, बाबासाहेबांच्या पुतळ्यामध्ये बसून सांगितलं स्वतःचा प्राण जरी गेला तरी चालेल, पण माता रमाईचं महाराज झाल्या पाहिजेत, हेच मनामध्ये त्याग केला. आणि सुरुवात केलेला असताना माझे खंबीर रामभाऊ ठोकेचे मित्र त्यांना पण सांगितलं असं असं करतोय, त्यांनी पण जीवाचा ना विचार करता माझ्यासोबत तुम्ही करताय तर मी पण तुमच्या सोबत बसतो, त्याने पण निर्णय हा पक्का केला. आणि बाकीचे आता जोगदान साहेब आहे आमचे सगळे, पण असं आम्हाला झालं, आम्हाला तेच टाकायचं होता, तेच टाकताना सुद्धा आम्हाला त्या टायमाला पण गणपतीचा पिरियड होता, अनेक माणसं गुंतलेले होते, आम्हाला माणूस भेटत नव्हते, तेच भेटत नव्हता. पण आम्हाला एक आनंदनगरचा भीमसैनिक त्याने पण मंडप आम्हाला तेच आम्हाला फुकट दिला आणि त्यांनी सांगितले गायकवाड साहेब तुम्हाला लागेल ते सामान घेऊन जावा आणि माझ्याकडे काही कामगार नाहीत असं त्यांनी सांगितल्यानंतर मी निगडीवरून 2 कामगार आणून निगडीवरनं टेम्पो आणून रात्रीच्या आम्ही रात्रभर सकाळी पहाटे 4 वाजेपर्यंत जोगदान साहेब आणि आपले सगळे अजून बरेच तिथं भीमसैनिक असे आम्ही जवळजवळ पहाटे 5 वाजेपर्यंत आम्ही स्वतः ते डेट टाकून घेतलं, आम्ही स्वतः काम करून आम्ही मेहनत करून घेतली आणि तो का उपोषण आम्हाला यशस्वी करायचं होतं म्हणून तो त्या ठिकाणी आम्ही ते काम करून घेतलं आणि उपोषणाला आम्ही ते 5 दिवस बसून आजच महानगरपालिकेच्या आयुक्ताबरोबर ते आमचे आता महानगरपालिकेच्या आयुक्ताबरोबर ते मीटिंग झाली आणि आता या 5-8 दिवसामध्ये त्यांनी सगळं काम मार्गी लावलंय. ते म्हणजे लवकरच उद्घाटन करतो, त्यांच्याबरोबर पण आम्ही आता चर्चा करून आलो. तुम्हाला एवढं सांगतो ते पण आणि ह्याच्या आधी पण मी पहिल्यापासून जे आंबेडकर चळवळीत काम करत असताना आंबेडकर घराणं सोडून कुठल्याच घराण्याचं काम केलेलं नाही. रिपब्लिकन सेनेचं आनंदराव आंबेडकर साहेबाबरोबर गेल्या 25 वर्ष काम केलं, पण आता ते साहेबांनी एकनाथ शिंदे बरोबर एकी केली ती त्यांचा विचार त्यांच्यासोबत मी ते बोलू शकत नाही. पण मला काय ते पटल्याबरोबर मी ते तिकडचा राजीनामा देऊन पिंपरी शहराचा अध्यक्ष होतो, ते राजीनामा देऊन वंचित बहुजन आघाडीमध्ये आता आले ह्या 1 तारखेला माझे सगळे कार्यकर्ते सगळे टीम सगळे सोबत घेऊन बाळासाहेब आंबेडकरांचे हात बळकट करण्यासाठी बाबासाहेबांचे हात बळकट करण्यासाठी आणि इथल्या असणाऱ्या जातीवादाला धडा शिकवण्यासाठी हे ठामपणाने बाळासाहेब आंबेडकरच्या पाठीचे खंबीरपणाने उभं राहणार. आणि एवढं सांगतो बाळासाहेब इथं अजून पिंपरी चिंचवड शहरामध्ये एक मेसेज आहे की बाळासाहेब पिंपरी चिंचवड शहरामध्ये बाळासाहेब येत नाहीत, पण एवढं तुम्हाला सांगतो मला सगळ्या जणांनी साथ द्या. येणाऱ्या या 1 महिन्यामध्ये 10 जागेचं उद्घाटन करून स्वतः बाळासाहेब आंबेडकरला उद्घाटन आणूयात आणि त्या जातीवाद्याशीला धडा शिकवू. एवढं सांगतो. बोलता बोलता बाबासाहेब म्हणलेले आहेत, बोलता बोलता माणूस एवढी चुकीचा पुतळा आहे, बोलता बोलता का चुकीचा शब्द गेला असेल तर मी क्षमा मागतो आणि इथं थांबतो. जय भीम, जय संविधान, वंचित बहुजन आघाडीचा. अर्थशास्त्र, मानसशास्त्र, विद्येचे महामेरू, कोटी कोटी जनाचे उद्धारक, बुद्धिस्ट स्वतंत्र पिंडाचे संस्थापक, ईश्वररत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीश्री राष्ट्रपिता महात्मा ज्योतिरावजी फुले, संत कबीर आरक्ष जनक, छत्रपती शाहू महाराज, शिवाजी महाराज, माता रमाई, माता भीमाई, माता जिजाऊ, माता सावित्रीबाई फुले यांच्या विचारात वंदन करतो. या ठिकाणी सर्वांना विनंती होतो आपसात बोलू नका हो. या ठिकाणी भारतीय बौद्धमाचे सर्वोच्च अध्यक्ष आदरणीय मीराताई आंबेडकर यांचे धम्मकारात वंदन करतो. भारतीय बौद्ध सभेचे समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर यांच्या धम्मकारात वंदन करतो आणि भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार प्रकाश सत्ता बाळासाहेब आंबेडकर यांच्या धम्मकारात वंदन करतो. या ठिकाणी आदरणीय ज्यांना अमेरिकून ज्यांना पदवी मिळाली डॉक्टर पदवी आदरणीय तसे आंतरराष्ट्रीय प्रवचनकार डॉक्टर दिवा दागू सर, या ठिकाणी आमच्या अकबराचे अध्यक्ष आदरणीय राधाकृष्णजी गायकवाड, आपले BR गायकवाड, तसेच या ठिकाणी या अकबराचे पालकमंत्री बापूसाहेबजी गायकवाड, तसेच या ठिकाणी सर्व कांबळे साहेब, तसेच या ठिकाणी सर्व पक्षाचे कार्यकारिणी आणि आमची पूर्ण कार्यकारिणी आणि ज्यांनी जो खरोखर ज्याला आपल्या विठ्ठलाला कोण मार्गदर्शन करीत असेल तर आदरणीय आमचे किशोरजी गवळी साहेब. कुठलाही कार्यक्रम असू द्या प्रथम त्यांचा पुढाकार असतो गवळी साहेबांचा.
प्रवचन असू दे कुठलाच, आणि ते प्रवचनकार आहेत, ते प्राध्यापक आहेत. गवळी साहेबांना खरोखरच आम्हाला मार्गदर्शन करा. आम्ही जरी मोठे जरी असलो ना, पण आम्हाला मार्गदर्शन करा. कुठलाही यांचा या ठिकाणी बापूसाहेबांचा कार्यक्रम असू द्या, ज्येष्ठ नागरिकांचा, तरी तिथंच पुढं असतात. कोण? गवळी साहेब. या ठिकाणी मी नांदेड ग्रुपचा प्रथम त्यांना आभार मानतो. त्यांनी 21 तारखेला निवड झाली आमची कार्यकारिणीची, सर्व कार्यकारिणी. मी सर्वांचं काही नाव घेत नाही. या ठिकाणी आमच्या कार्यकारिणीमध्ये भरपूर महिला आहेत, काही जेंट्स आहेत, सर्व आहेत. या ठिकाणी ज्याने या खरंच सुरुवातीपासून आमच्या कांताबाई चंदनशिवे, रमा हुके, सुनीता पाटोळे, आता तर शिकल्या सवरल्या आमच्या अश्विनी कसबेज आहेत, कसबेबाई आहेत, छाया राव आहेत. त्यांना आता पद मिळणार आहे. ते बी आता मामलेदार वगैरे होणार त्या पुढे याच्यामध्ये, डेप्युटी ह्याच्यामध्ये. या ठिकाणी आमच्या सुरवसे माझी पत्नी समता सैनिक दलामध्ये सुनंदा जोगदंड वगैरे आहेत. तसेच या ठिकाणी बाकीच्या सर्व महिलांना, शोभा मिसाळ गेली का काय? शोभा मिसाळजी या ठिकाणी, गायकवाड, टाकणखार, जाधवबाई, सुमित्रा गायकवाड, सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी आमच्या कुठलाही कार्यक्रम असू द्या, भारतीय बौद्ध सभेचे उपाध्यक्ष अर्जुनजी जाधव, त्यांना सांगितलं की अर्जुन असा करायचे कार्यक्रम, तर यांचं मी खूप हे मानतो. या ठिकाणी पुण्याहून आलेले लोंढे साहेब या ठिकाणी पुण्याहून आलेले, तर त्याच्या महिला नंतर आले, ते सर्वांच्या अगोदर आले, त्यांचे आभार मानतो. या ठिकाणी आमचे यशवंतजी गायकवाड साहेब, ते बी या ठिकाणी हजर झाले. त्यांचा बी या भारतीय बौद्ध महासभा वार्ड शाखेच्या वतीने त्यांचं पुण्याचं स्वागत करतो. आणि आपण सर्वजण या ठिकाणी आलात, सर्वांनी एक जीवानी भारतीय बौद्ध सभेचं काम करायचे. आता या ठिकाणी आता गण चालू झालेला आहे. आता तर सर्वांना विनंती करतो, तुम्हाला मात्र त्या आरत्या पाठ होत्यात, आणि बाबासाहेबाचं पंचांग पडणं म्हणलं की तुम्हाला ते बुद्धाचं पंचांग पडणं ते पाठ होत नाही, बुद्धांग मी ते पाठ वगैरे होत नाही. अरे हे काय? अरे आमचं आयुष्य गेलं ना. गवळी साहेब होते प्रथम अध्यक्ष भारतीय बौद्ध सभेचे, गवळी साहेब. त्याच्यानंतर त्यांचा मुलगा बी अध्यक्ष झाले, त्याच्या मी डबल अध्यक्ष झालो. आमचं आता माझं 75-73 वय. अरे किती दिवस तुम्हाला सांगायचं, किती दिवस सांगायचं तुम्हाला धम्म, किती दिवस समजून सांगायचा धम्म. या ठिकाणी बाबासाहेब त्यांनी आपलं विठ्ठलनगर दत्तक घेतलेलं आहे. ते देवरोड ते नागपूर दीक्षाभूमीपर्यंत त्यांनी आपला किती प्रवचन दिलेत बागुल सरांनी. याचा तरी तुम्ही भान ठेवा लोकांनी. अरे लोकांना तुम्हाला फुकट मिळालं ना, त्याची माणसाला जाणीव राहत नाही. बागुल सरांनी सर्व तुम्हाला कितीतरी फुकट इथं हे दिलेलं आहे. आपण काय त्यांना 5 पैसे दिले नाही, स्वतःचं पेट्रोल वगैरे घेऊन हे करून सगळे येतात. तर सर्वांना विनंती करतो, आमच्या वडरी समाजाचे कार्याध्यक्ष संजय जाधव हे पहिल्यापासून RPI मध्ये असते होते, बाळासाहेबांकडे काम करत होते. आता भारतीय बौद्ध सभेचे ते अध्यक्ष, आता हे आहेत कार्याध्यक्ष. या ठिकाणी आमचे आता डोंगरे वगैरे, अंकुशजी साळवे, या ठिकाणी नांदेड ग्रुपचे भद्रे साहेबांना आम्ही कोषाध्यक्ष केलेले, याच्यामध्ये कार्याध्यक्ष केलेले. म्हणून ह्या नांदेड ग्रुपनं त्यांना वाटलं की आपला एक माणूस भारतीय बौद्ध महासभेमध्ये इन्व्हॉल्व झालेला आहे, म्हणून त्यांनी हा कार्यक्रम ठेवलेला आहे. या ठिकाणी आमचे गायक, त्यांनी मुकणं नाही गायला बापू साहेबांनी. या ठिकाणी आपण सर्वजण आलात, तर सर्वांचं या ठिकाणी मी वार्ड शाखेच्या वतीने सर्वांचं अभिनंदन करतो आणि थांबतो. जय भीम, जय बुद्ध. बौद्धाचार्यांनी मनोगत व्यक्त करण्याऐवजी सगळ्यांची नावच घेतली आणि मनोगत त्यांनी थांबवलं. पण खऱ्या अर्थाने आंटीचं नाव घेतले म्हणून तुम्ही वाचले, नाहीतर तुमचं अवघड होतं. आंटीचं नाव प्रत्येक वेळी तुम्ही लक्षात ठेवत जा आणि सगळ्यांच्या अगोदर आंटीचं नाव त्या ठिकाणी घेत जा, हे मी तुम्हाला आवर्जून या ठिकाणी सांगतो. यानंतर आपल्या एक मिनिट बापू एक मिनिट, बरं बस. ती मला हमेशाच फरमाईश असते, तरी पण खाली माईक असं घेऊ का माईक नको, म्हणून आतापर्यंत सरांचं गाणं तू साहेब झालास हे गाणं मी पहिलं म्हणत होतो, पण ते म्हणणार नाही. कारण का सगळे साहेब झाले पण बाबासाहेबाला विसरत चाललेत. म्हणून आमचं सांगणं होतं, बाबासाहेबाच्या पुण्याईनं साहेब झालास पण तू विसरत चाललास. म्हणून आज काय म्हणणार नाही, ऐकावं. अरे लाचारीचं जीन गेलं आला स्वाभिमान,
लाचारीच जिन गेलं आला स्वाभिमान, चार चौकात आहे ताट आमचे मान. होतं का अगोदर सर? खाली मान घालून चालवलं होतं पण. अरे हे वैभव दिला रे कोण, हे वैभव दिला रे कोण, तुम्हा माणूस बनविल त्यानं, आम्हा माणूस बनविल त्यानं, युग पुरुष भीमरायान, आम्हा माणूस बनविल त्यानं, युग पुरुष भीमरायान, तुम्हा माणूस बनविल त्यानं, युग पुरुष भीमरायान. धन्यवाद सर. धन्यवाद सन्माननीय बापूसाहेब माने. आपल्या तालुक्याचे पालक, क प्रभागाचे पालक, भारतीय बौद्ध महासभा पिंपरी चिंचवड शहर जिल्ह्याचे माजी अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक धम्मभूषण सन्माननीय बापूसाहेब गायकवाड यांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं. जोरदार टाळ्याने स्वागत करूया बापूंचं. आजच्या या भारतीय बौद्ध महासभेच्या शाखा निवडीच्या निमित्तानं ज्यांची ज्यांची भारतीय बौद्ध महासभेच्या शाखेवरती निवड झाली त्या सर्व कार्यकारिणींचा नांदेड ग्रुपच्या वतीनं हा सन्मानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले राष्ट्रीय प्रवचनकार डॉक्टर दिवा बागुल सर, महाराष्ट्र सदस्य B.R. गायकवाड, T.K. मोटगन गुरुजी, बापू माने, बाबासाहेब वाघमारे, रणदिवे साहेब, राजू, त्याचप्रमाणे ठोके साहेब, कसबेताई, पाटोळीताई, आपण सर्व उपस्थित महिला भगिनींना, त्याचप्रमाणे जीवाचं रान करून आघाडीला नेहमी सामोरे जाणारे आमचे धम्मबंधू जोगदंड साहेब, संतोष जोगदंड, त्याचप्रमाणे किशोर गवळी बांधवांनो, आज हा सन्मानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तेव्हा उत्तम जोगदंड गुरुजींना मी विनंती करणार आहे, कारण ही जबाबदारीची बाब आहे. बाबासाहेबांनी अनेक संस्था स्थापन केल्या, कुठेही अध्यक्षपद घेतलं नाही, परंतु भारतीय बौद्ध महासभेचं अध्यक्षपद बाबासाहेबांनी घेतलं आणि त्या खुर्चीमध्ये तुम्हाला बसवलेलं आहे. त्यामुळं खूप मोठी जबाबदारी तुमच्या संपूर्ण कार्यकारिणीची आहे. मी ज्यावेळेस अध्यक्ष होतो 40 वर्षापूर्वी आमच्या वार्ड शाखेचा अध्यक्ष होतो आणि त्या ठिकाणी महिलांचं 100 महिलांचं शिबिर झालं. माझी मिसेस ती अध्यक्ष होती, स्वतः मीराताई त्या ठिकाणी उपस्थित होत्या. ते रेकॉर्ड ब्रेक करण्याचं मी तुम्हाला एक प्रकारचं आव्हान देतो. 100 पेक्षा जास्त महिलांचं या ठिकाणी शिबिर झालं पाहिजे. खऱ्या अर्थानं हे झालं पाहिजे. बागुल सर या ठिकाणी उपस्थित आहेत. काही लोकांना बागुल सर पचत नाहीत, आवडत नाही म्हणत नाही मी, पचतच नाहीत. कारण बागुल सरांचं जे काम आहे याचा विचार न करणारी लोक काय आहेत. बागुल सर भारतीय बौद्ध महासभेचे माजी श्रामणीर आहेत. परदेशामध्ये त्यांना जर डॉक्टरेट पदवी मिळत असेल तर त्याच परदेशामधून बागुल सरांनी विचार मांडलेला आहे की भगवान गौतम बुद्ध तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली भारतीय बौद्ध महासभा या भारतामधून तुम्हाला त्याचं मार्गदर्शन घ्यावं लागेल. हे सडेतोड विचार त्या ठिकाणी मांडले गेलेले आहेत. आणि हे विचार मांडत असताना भाडवीड कुणाची नाही. आपण पाहतो दरवर्षी धम्मरथ जात असतो, ओपन प्रचार, चांगल्या चांगल्यांना ओपन चॅलेंज आहे, साधी बाब नाही. गोळ्या घालायची ऑर्डर मिळाली होती यांना, बागुल सरांना गोळ्या घाला.
त्यालाही ते बदलेले नाहीत, घाबरलेले नाहीत. आणि म्हणून मी सुद्धा या ठिकाणी सांगतो तुम्हाला, मी अध्यक्ष होतो, परंतु मी कधी ऑर्डर केली नाही तूच करायचं, यांनीच हेच करायचं, मी पण त्याच्यात सामील असलो पाहिजे, हे खऱ्या अर्थानं आहे. प्रत्येकाचं काम, हे कामानेच आपण पुढे येत असतो, प्रसिद्धीत येत असतो, लोकांमध्ये प्रसिद्ध होत असतो. काम केलं पाहिजे. आणि ते कोणासाठी करायचं आहे? बाबासाहेबांच्या संस्थेसाठी करायचं आहे, बापू गायकवाडसाठी अजिबात नाही. संस्था डोक्यात ठेवली पाहिजे आपण, कोणी असू बाकीचे कोणी, ते महत्वाचे नाहीत, संस्था आपल्याला महत्वाची आहे. मी आणखी एक विनंती करणार आहे. गेल्या निवडीच्या वेळेला सुद्धा हेच पूजास्थान होतं, कृपया हे बदलायचं आहे. भगवान गौतम बुद्धाचा फोटो सुद्धा आणखी एक घ्या इथं. हे भारतीय बौद्ध महासभेचं पूजास्थान आहे. बुद्धमूर्ती असेल ती वरती असली तरी हरकत नाही, परंतु पूजास्थान समांतर, कारण समानता सांगितलेली आहे. आणि काम करताना जाता जाता 2 मिनिटांमध्ये तुम्हाला एक उदाहरण देतो, चांगलं उदाहरण आहे, खूप दिवसांनी माझ्या लक्षात आलेलं आहे ते. आणि येता येता आता राजूनी सांगितलं आम्ही आयुक्ताला भेटून आलो, तर माता रमाईच्या स्मारकाचं भूमिपूजनाचं काम लवकर या पुढच्या आठवड्यात होतंय. आणि 4 तारखेला, सप्टेंबरच्या 4 तारखेला आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी जायचं आहे. ते प्रेझेंटेशन दाखवणार आहेत, माता रमाईचं स्मारक कसं असलं पाहिजे. आणि त्यासाठी बागुल सर तुम्हाला नम्रतेची विनंती, कारण आपण काहीतरी तिथं घेऊन गेलं पाहिजे. त्यांनी नुसतं दाखवायचं हे असं माता रमाईचं स्मारक होणार आहे आणि आपण माना हलवायच्या, ते नाही चालणार. आपल्याला सुद्धा माहिती पाहिजे आपली आई कशी होती, आपल्या आईने काय काय कष्ट केलेलं आहे, आपल्या आईने काय काय खस्ता खाल्लेल्या आहेत, आपल्या आईच्या अंगावरती चांगलं लुगडं होतं का, ते फाटकं लुगडं होतं, परंतु आज तुम्ही साड्या मोठमोठ्याला घातलाय, अंगावरती दागिना होता का, हे सगळं आपल्याला बघायचंय. त्या आईची आपल्या नजर कशी करुणामय होती हे सुद्धा आपल्याला बघायचंय. आणि म्हणून प्रत्येकाने आपल्या सूचना, लिखित सूचना, माता रमाईचं स्मारक या ठिकाणी असं झालं पाहिजे, त्याच्या अंतर्गत काय काय आपल्याला पाहिजे सुविधा, मग अभ्यासिका असेल किंवा मेडिटेशनचं असेल, अनेक प्रकारचे आहेत. त्यामुळे आपण प्रत्येकाने लिहूनच द्यायचे आपल्या नावानिशी. आणि मग काम करत असताना भारतीय बौद्ध महासभेचा आपण उत्कर्ष करणार आहोत, धम्माचा प्रचार आणि प्रसार करणार आहोत. अंकामध्ये 3 अंक आहेत. आपण उजळणी म्हणतो ना, उजळणीमध्ये 8, 9 आणि 11. 8, 9 आणि 11. 8चा संकल्प काय आहे? 8 मधला कार्यकर्ता नकोय आपल्याला, त्याची आपण उजळणी करा. आपण सुरुवात करतो 8 1 8, म्हणजे आकडा जरा मोठा आहे ना, म्हणजे सुरुवात एकदम मोठ्याने करायची. 8 2 16, लगेच खाली येतो. 1 आणि 6 7, 8 3 24, 2 आणि 4 6, आणखी खाली. 8 5 40, आणखी खाली. 8 6 48, 8 आणि 4 12, लागली उडी मारली लगेच एकदम. असे अधूनमधून नको. आणि 9च्या पाड्यातला तर अजिबात माणूस नाही पाहिजे आपल्याला. 9ची तुम्ही गिनती करा. 9 1 9, 9 2 18, 1 आणि 8 9, 9 3 27, 2 आणि 7 9, 9 4 36, 3 आणि 6 9, 9 5 45, 4 आणि 5 9, 9 6 54, 6 आणि 9 6 63, हा 6 आणि 3 9, 9 8 72, 7 आणि 2 9, 9 9 81, 8 आणि 1 9, 9 10 90, 9 आणि 0. जागाच सोडायची नाही, त्याच ठिकाणी अडवूनच ठेवायचं, कोणाला करू द्यायचं नाही, स्वतः करायचं नाही. ही लोक खूप घातकी असतात. हे वाढू देत नाहीत, स्वतः करत नाहीत आणि दुसऱ्यालाही करू देत नाहीत. ही अंकाची किमया आहे. पण आपलं काम कसं असलं पाहिजे ना, ते सुरू झालेलं बी आहे 11चं.
11 एके 11 म्हणलं, 11 दुने 22 म्हणलं की दुप्पटच होतं डायरेक्ट. अशा प्रकारे काम जोमाने कराल आणि खऱ्या अर्थानं भारतीय बौद्ध महासभेचं आपण चांगल्या प्रकारचं हे काम नाव लौकिक कराल आणि बाबासाहेबाच्या कार्याला थोडंसं उतराई व्हाल अशी मी या ठिकाणी तुम्हाला सदिच्छा व्यक्त करतो. थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय संविधान. बापूंनी मगाशी उल्लेख केला की काहींना बागुल सर पचत नाहीत, आवडत नाहीत ही गोष्ट वेगळी, पण ते पचतच नाहीत. बापू चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या व्यक्तीला विरोधक हे असतातच. त्यांना पार करून आपण त्या ठिकाणी जायचं असतं आणि काम चालू ठेवायचं असतं. मगाशी बापूंनी बोलता बोलता उल्लेख केला, बागुल सरांना मारण्याची धमकी आली होती. आम्ही त्याचे प्रत्यक्ष साक्षीदार आहोत. बागुल सर ज्या ठिकाणी बसतात शाहूनगरमध्ये, त्या शाहूनगरच्या ऑफिसची रेकी झाली, त्यांना धमकी आली, तुम्हाला मारून टाकू, तुमचा दाभोळकर करू, अशी धमकी आली. मी लहान तोंडी मोठा घास म्हणून सांगतो, बागुल सरांना मी एक सल्ला दिला असंच बोलता बोलता. सर म्हणलं, म्हणजे आता इन कॅमेरा सांगण्यासारख्या गोष्टी नाहीत, पण सर तुम्ही रिव्हॉल्वर घ्या. सर म्हणले, अरे अरे आपला बुद्धाचा मार्ग, तुम्हाला काय सांगतोय असं असं. म्हणलं, ज्यावेळी गणेशोत्सवामध्ये प्रबोधनकार ठाकरेंनी बाबासाहेबांना बोलवलं, बाबासाहेबांना भाषण करण्याला बाबासाहेबांना प्रबोधनकार ठाकरेंनी बोलवलं. बाबासाहेबांनी सांगितलं, तुम्ही एका अस्पृश्य जोडप्याच्या हस्ते जर गणपतीच्या मूर्तीची स्थापना करणार असाल तर मी त्या ठिकाणी येतो. बाबासाहेब येणार म्हणल्यावरती तुम्ही धर्म बुडवणार म्हणून अनेक लोकांनी बाबासाहेबांना धमक्या दिल्या की तुम्हाला आम्ही मारून टाकू, तुम्ही त्या ठिकाणी येऊ नका ना आमचा देव विटाळू नका. बाबासाहेबांनी बांधवांनो कोटाच्या खिशामध्ये बंदूक ठेवून बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण केलं. मी बागुल सरांना सांगितलं, अहो बाबासाहेबांनी त्या ठिकाणी एवढं जीव धोक्यात घालून त्या ठिकाणी काम केलंय, तुम्ही घ्या. नंतर बागुल सरांनी घेतलं, परवाना काढून घेतलं आणि खऱ्या अर्थाने कार्य करत असताना कार्यकर्त्यांनी किती सजग राहावं लागतं. कुटुंबाला वेळ देता येत नाही, जीवावरती बेततं, लोकांचा विरोध सहन करावा लागतो, पण त्या ठिकाणी कधीही डगमगून न जाता विचार सोडायचा नसतो. हे बाबासाहेबांनी आपल्या बापाने त्या ठिकाणी आपल्याला दाखवून दिलंय आणि त्यांचे आपण वारसदार आहोत, तर खऱ्या अर्थाने त्याच मार्गाने आपण चाललं पाहिजे. हे बागुल सरांच्या माध्यमातून मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. यानंतर महाराष्ट्राचे भारतीय बौद्ध महासभेचे सदस्य, मीटिंग चालू आहे, थोडं 2 मिनिटं शुभेच्छा द्यायची. महाराष्ट्राचे भारतीय बौद्ध महासभेचे सदस्य, आपल्या क विभागाचे अध्यक्ष सन्माननीय BR गायकवाड गुरुजी यांना विनंती करतो की आपण 2 मिनिटात या ठिकाणी शुभेच्छा द्याव्यात. तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आणि स्मृतींना प्रथम अभिवादन करतो. आज प्रथम मी नांदेड ग्रुपचं सर्वांचं प्रथम स्वागत करतो, कारण त्यांनी हा कार्यक्रम ठेवलेला आहे की जे परवा 21 तारखेला ह्या शाक्यमुनी बुद्ध विहाराची जे शाखा उत्पन्न झाली त्यांचाच हा सत्कार त्यांच्या हस्ते करणे साहेब, गायकवाड साहेब, ठोके साहेब आणि त्यांचं नाव काय, रणदिवे साहेब, त्याचप्रमाणे आमचे प्रकाश कांबळे साहेब आणि उपस्थित गवळी साहेब, तसेच सर्वांचंच मी एकदा आमचे गायकवाड साहेब आणि सर्वांचे बाबासाहेब वाघमारे साहेब घेतले की ना, त्याचप्रमाणे आमच्या महिला भगिनी की ज्या खरंच मला प्रोत्साहन देतात, कारण त्यांच्यामुळंच आज हे जी शाक्यमुनी संघ जे म्हणजे शाखा उत्पन्न झाली त्याच्यामध्ये जास्त महिलांचा सहभाग आहे आणि जास्तच महिलांनी सहभाग व्हावं असे मी त्यांना विनंती करतो आणि जास्तीत जास्त महिलांचा सहभाग असावा. कारण जे काही धम्माचा प्रचार आहे हा पुरुषांपेक्षा महिला म्हणजे उपासिका जास्त करतात आणि हे आपल्याकडे सगळीकडे आहे. आमच्या नेहरूनगरच्या विहारात सुद्धा उपासकांची संख्या फार कमी असते पण महिलाच जास्त असतात. आता फक्त आम्हाला जरा ओहोटी लागलेली, पण तुमचं हे पाहून त्या पण अनुकरण करतील. तुमचं विहार, आमचं विहार, परत आपलं आंबेडकरचं विहार, आंबेडकर नगरचं, हे 3 विहार आपले शेजारी आहेत आणि मी ह्या विहारांचं हे असल्यामुळं म्हणजे आम्हाला आहे ते आपले गायकवाड साहेब आहेत, बापूसाहेब यांची साथ आहे आणि त्याच्यासाठी त्यांना मी घेतलेलं की आमच्या
बरोबर त्यांच्याबरोबर मी काम करणार आहे. आणि हा काम करत असताना आपल्याला धम्माचा प्रचार आणि प्रसार हे करायचे. आपल्या मुलांना जसा धम्म म्हणजे जे काय शिकवायचं आहे ते आपण घरातच शिकवणार आहोत. आणि धम्म काही जास्त अवघड नाही. मी जास्त न बोलता माझी सध्या मीटिंग पण चालू आहे, त्यामुळं मी सर्वांचं प्रथम आपले गवळी साहेबांचं पण आणि सर्वांचंच एकदा आभार मानतो. ज्यांचं कोणाचं नाव घेतलं नसेल तर कोणी राग मानू नका, कारण काय आहे बरे सर्वांचं मी आभार मानतो आणि एकदा थांबतो. जय भीम, नमो बुद्ध. नंतर ज्या कार्यक्रमाची आपण आतुरतेने वाट पाहत आहात, पण सर्वांना विनंती करणार आहे, बाबासाहेबांचं काम आहे, बाबासाहेबांचा विचार आहे. सत्काराचं फूल घेऊन आपण लगेच जायचं नाही. बागुल सरांचं मनोगत त्या ठिकाणी ऐकायचंय. आणि विशेष म्हणजे शेवटी 22 प्रतिज्ञा घ्यायच्यात. जर 22 प्रतिज्ञा सोडून तुम्ही बाहेर गेलात तर मग समजलं जाईल. या ठिकाणी आपल्या नांदेड ग्रुपच्या वतीने या नवनिर्वाचित कार्यकारिणीचा सन्मान होतोय. मी प्रकाश कांबळे यांना विनंती करतो, संघटिका छाया राव यांना आपण सन्मानित करावं. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. छाया राव यांच्यासाठी बाहेर गेल्यात त्या, पण छाया राव या क्षमा शेख यांना सुद्धा संधी दिलेली आहे, त्यांचंही स्वागत. मंदा वाळके यांनाही संधी दिली, त्यांचंही स्वागत. सुमित्रा गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहेत. सुमित्रा गायकवाड यांना विनंती आहे की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. चला पटकन, ज्यांचं नाव घेईल त्यांनी पटकन यायचंय. सुमित्रा जोगदंड यांची सुद्धा संघटिका म्हणून निवड झालेली आहे. संघटिका सुनंदा जोगदंड यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. मी गौतम लांडगे यांना विनंती करतो की आपण सुनंदा जोगदंड यांना सन्मानित करावं. नांदेड संघटक सुनंदा जोगदंड यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. संघटिका समता सैनिक दलाच्या सक्रिय कार्यकर्त्या आणि भारतीय बौद्ध महासभेच्या आजीवन सदस्या कांताताई चंदनशिवे यांना आपण सन्मानित करावं. ढोबळे शिवशंकर उबाळे यांना सुद्धा आपण या ठिकाणी संधी दिली, त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. आणि बापू पालकमंत्री आहेत, बापूंच्या संमतीने या ठिकाणी मी या ठिकाणी सांगू इच्छितो, काही कार्यकर्ते त्या ठिकाणी अनुपस्थित होते, पण त्यांना भारतीय बौद्ध महासभेशी मध्ये काम करण्याची इच्छा आहे. आणि त्या दिवशी रामचंद्र आचलकर यांच्याशी संपर्क झाला. आज प्रभाग अध्यक्ष सुद्धा उपस्थित आहेत, पालकमंत्री सुद्धा उपस्थित आहेत. यांच्या उपस्थितीमध्ये मी नवनिर्वाचित संघटिका म्हणून सुनीताताई पाटोळे यांचा या ठिकाणी नामोल्लेख करतो आणि बापू गायकवाड यांना विनंती करतो की आपण सुनीताताई पाटोळे यांना सन्मानित करावं. सुनीता पाटोळे नवनिर्वाचित संघटिका यांचीच कार्यकारिणीच्या हिशोब तपासणीस सीमा बिभीषण गायकवाड यांना आपण सन्मानित करावं. चला भद्रे साहेब, हिशोब तपासणीस ही यांना सन्मानित केलं जातंय. की संरक्षण सचिव हे पद त्यांच्यासाठी आपण का दिलंय, कारण त्या समता सैनिक दलामध्ये कार्यरत आहेत त्या रमा होके यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. संरक्षण सचिव रमा होके, तुम्ही या ठिकाणी लक्षात घेत असाल, जी महत्वाची पद आहेत ती शेवटी असतात कधी. संघर्ष सोनकांबळे यांना मी विनंती करतो, सचिव पर्यटन आपल्या इथं 2 आहेत. आपण अशोक बनसोडे यांना सुद्धा सचिव पर्यटन अशी संधी दिली आणि दुसरे सचिव पर्यटन म्हणून आपले कार्यरत असणारे संजय जाधव यांची आपण नियुक्ती केलेली आहे. बापूंच्या आणि मी सन्मान्य प्रभाग अध्यक्षांच्या संमतीने त्यांचा या ठिकाणी कार्यकारिणीमध्ये समावेश होतोय. मी प्रभाग अध्यक्ष गायकवाड साहेबांना विनंती करतो की नवनिर्वाचित पर्यटन सचिव संजय जाधव यांना आपण सन्मानित करावं. तिसऱ्या पर्यटन सचिव अंशी यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होतोय. सचिव संस्कार विभाग पुष्पाताई सुरवसे यांचा आपण सन्मान करावा. संस्कार विभागाच्या उपाध्यक्ष पुष्पाताई सुरवसे यांचा या ठिकाणी सन्मान होतो. त्या पुष्पाताई सुरवसे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय समीक्षा गोदने यांच्या हस्ते.
संस्कार विभागामध्ये जोगदंड त्यांचंही मनपूर्वक अभिनंदन. त्याचबरोबर संरक्षण विभागाचा उपाध्यक्ष म्हणून समता सैनिक अर्जुन जाधव यांची आपण निवड केलेली आहे. मी प्रकाश बी ज्येष्ठ साहित्यिक यांना विनंती करतो, संरक्षण विभागाचा उपाध्यक्ष अर्जुन जाधव याचा आपण सन्मान करायचा आहे. अर्जुन हा अत्यंत धडाडीचा कार्यकर्ता, संपूर्णपणे बुद्ध विहार आमच्या पाठीमागे तो सांभाळतो, समता सैनिक दलामध्ये कार्यरत आहे. त्या अर्जुनचा सन्मान नांदेड ग्रुपच्या वतीने प्रकाश बी यांच्या हस्ते होतोय. उपाध्यक्ष पर्यटन शोभाताई मिसाळ यांना आपण सन्मानित करावं. शोभाताई मिसाळ यांनी काही काळ भारतीय बौद्ध महासभेचं वार्ड अध्यक्षपद पण सांभाळले आणि आता त्यांची निवड उपाध्यक्ष पर्यटन उपाध्यक्ष पर्यटन या पदावरती शोभा मिसाळ यांची निवड झालेली आहे. अध्यक्ष संस्कार विभाग म्हणून दिलीप देहाडे यांची आपण निवड केलेली आहे. त्यांचंही मनपूर्वक अभिनंदन. टाळ्या वाजवा जे आले नाही त्यांच्यासाठी पण. यानंतर कोषाध्यक्ष म्हणून नांदेड ग्रुपचे सक्रिय सदस्य देवीदास भद्रे यांची आपण निवड केलेली आहे. मी बाप्पू माने यांना विनंती करेल की देवीदास भद्रे यांना आपण सन्मानित करावं. आपण सुशिक्षित असणाऱ्या अश्विनी कसबे नायकवडे यांची निवड केलेली आहे. मी बाबासाहेब वाघमारे यांना विनंती करतो की कार्यालयीन सचिव नवनियुक्त कार्यालयीन सचिव अश्विनी कसबे नायकवडे यांचा आपण सन्मान करावा. त्यांच्या नावाचा उल्लेख केलेला आहे, त्यांची निवड केलेली आहे, त्यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि सर्वानुमते अत्यंत संघर्ष करून आपण ज्यांची अध्यक्ष पदावरती निवड केलेली आहे ते आपल्या सर्वांचे लाडके बौद्धाचार्य सन्मान्य उत्तमरावजी जोगदंड यांची नवनियुक्त अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. मी बागुल सरांना विनंती करेल की अध्यक्ष उत्तमराव जोगदंड यांचा आपण सन्मान करावा. एखादा व्यक्ती उठले विठ्ठलनगर वासियांच्या वतीने रमाने मला आता सांगितलं की बागुल सरांचा भगवान गौतम बुद्धांची एक मूर्ती देऊन आपण सन्मान करणार आहोत. तर रमा आणि सर्व महिला यांना विनंती आहे की आपण भगवान बुद्धांची ती मूर्ती घेऊन यायचंय आणि बागुल सरांना आपल्या हस्ते ही मूर्ती प्रदान करायची आहे. विठ्ठलनगर मधील भारतीय बौद्ध महासभा महिलांच्या वतीने भगवान येत हा संदेश ज्यांनी सर्वप्रथम दिला, स्त्री पुरुष समानतेचा संदेश ज्यांनी या जगाला पहिल्यांदा दिला, शाक्य मुनी शाक्य पुत्र महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती. भगवान गौतम बुद्धांचा, तथागत भगवान गौतम बुद्धांचा, विश्वरत्न विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, विश्वरत्न विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. यानंतर सरांना मी विनंती करेल की आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित सर्व बौद्ध उपासक उपासिकांना आपण मार्गदर्शन करावं. जो आवाज माझं मनोगत व्यक्त करण्यापूर्वी आजच्या या कार्यक्रमाची धुरा ज्यांनी सांभाळली असा माझा किशोर याचा सन्मान होणं मला उचित वाटतं आणि म्हणून तो सन्मान आयुष्यमान पडगण साहेब यांनी तो किशोरचा सन्मान करावा असं मला वाटतं. महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापक अध्यक्ष महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
भारतीय बौद्ध महासभेचे द्वितीय अध्यक्ष, चैत्यभूमीचे निर्माते आणि बौद्धाचार्यांचे जनक कश्यप तथा भैयासाहेब आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेच्या तृतीय अध्यक्षा ममता सागर मीराताई आंबेडकर, सध्या कार्यरत असणारे भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे प्रमुख डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर, संस्थेचे सल्लागार प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला विनम्र अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व महिला भगिनी, मी थोडंसं नाव घ्यायचं टाळलं तर चालेल, म्हणजे आपल्याला वेळ जास्त मिळेल. ज्यांनी अंतःकरणातून हा सन्मान घडून आणायचं काम केलं असा नांदेड ग्रुप, संस्थेचे आजी माजी पदाधिकारी गायकवाड साहेब, दोन्ही गायकवाड साहेब, तिसरे गायकवाड साहेब, ठोके साहेब, पडगणे साहेब, सगळी माझी असल्यामुळे मग सगळेच तुम्हा सर्वांना मनापासून जय भीम करतो आणि काही शब्द तुमच्यासाठी देतो. 2-4 मुद्द्याचा उल्लेख बोलता बोलता किशोरच्या बोलण्यातून झाला, संतोषच्या बोलण्यातून, त्यातली मी थोडी खाल्ली आणि ती शिदोरी थोडी खाल्ली. राहायला लागलो. बाबासाहेबांची शिदोरी फार मोठी आहे आणि ती परदेशातून आलेली आहे. ती शिदोरी मी खाल्लेली आहे आणि जो बाबासाहेबांची शिदोरी खाऊन माणसात येईल ना, तो माणसांना शहाणं करण्याचं काम करतो. बराचसा उल्लेख झाला. मला सगळ्यांना प्रथमतः अभिनंदन करतो, अंतःकरणातून अभिनंदन करतो याची बात नाही. एखादा माणूस सहजपणे म्हणेल, डॉक्टर साहेब, गायकवाड साहेब, एखादा माणूस सहजपणे म्हणेल मला कोणी विरोधक नाही, हे अजात शत्रू आहे, मला कोणी विरोधक नाही, माझे सगळे प्रेमाची माणसं आहेत. त्या माणसाला माझं आव्हान आहे की एकदा सामाजिक कार्य, खरं कार्य करायला सुरुवात कर, तुला विरोधच विरोध होईल. पण काहीच करत नाही, जे काहीच करत नाही त्याला कधी विरोध होण्याचं कारण नाही, पाठवत आहे. आणि जो करतो त्याला जर विरोध झाला नाही तर त्या कार्याला तेज नाही. तुम्ही मला सांगा, जेव्हा सिद्धार्थ होता, जेव्हा बुद्ध नव्हता, तो सिद्धार्थ होता, तर सिद्धार्थ असतानाही त्यानं विरोध केला होता. शाक्य आणि कोल्ह्याच्या भांडणामध्ये की मी काहीही जर झालं तरी युद्ध मी करणार नाही, युद्ध करणार नाही, कारण माणसांना मारणं हा धर्म कुठला असू शकतो का? ही भूमिका सिद्धार्थाला मांडली आणि सिद्धार्थाला तिथे विरोध झाला. बघा, विरोध असा तसा नाही, सिद्धार्थाला विरोध असा तसा नाही झाला. विरोध घरच्यांनी केला, शाक्य संघाने केला आणि नुसताच विरोध केला नाही तर शाक्य संघाच्या नियमाप्रमाणे सिद्धार्थाला शिक्षा दिली. सिद्धार्थाला 3 शिक्षा दिल्या. पहिली शिक्षा म्हणजे आम्ही तुला 3 शिक्षा देत आहोत, त्यातली कुठली स्वीकारायची हे तू ठरव, पण एक तरी तुला स्वीकारावी लागेल. पहिली शिक्षा ही की तू आमच्या बरोबर लढायचंस. दुसरी शिक्षा ही, जर तू लढला नाहीस तर तुला आत्महत्या करावी लागेल. आणि या दोन्ही जर मान्य नसेल तर तू कायमस्वरूपी हे सोडून जाईल, आमच्याकडे राहू नको, आमच्या मध्ये. सिद्धार्थानं कोणती शिक्षा स्वीकारली? सोडून जाण्याची स्वीकारली. सिद्धार्थानं सोडून जाण्याची शिक्षा स्वीकारल्या, पण तो असं का बसला काही कळत नाही. जेव्हा बिंबिसार राजा त्याच्याकडे गेला आणि बिंबिसाराने ओळखलं की अरे हा माझ्या मित्राचा मुलगा आहे,
सिद्धोदन राजा माझा निचिऱ्यान मेहवची असे जवळजवळ 18 पंथ पडले होते. त्याच्यामुळे बुद्धाचं वाटोळं झालं होतं. नीट लक्षात घ्या, बुद्धाचं काय झालं होतं? पूर्ण वाटोळं. बुद्ध राहिलाच नव्हता तत्वानी. आणि म्हणून बाबासाहेबांनी हा धम्म घेण्यापूर्वी आणि देण्यापूर्वी सगळ्यात मोठी काळजी घेतली बाबासाहेबांनी पहिली एक गोष्ट महत्वाची केली. तर हे पहा, म्हणले मी धम्म देताना आणि घेताना मी लिहिलेल्या 22 प्रतिज्ञा मी ग्रहण करणार आहे आणि देणार आहे. आणि जेव्हा चंद्रमणींनी त्या 22 प्रतिज्ञा पाहिल्या, त्यातल्या 5 प्रतिज्ञा म्हणजे जहराची गोळीच आहे, विषाची गोळीच आहे. पहिल्या 5 प्रतिज्ञा म्हणजे गोळीच आहे. अशी गोळी, हायर अँटीबायोटिक. किती गोळी घेतला ताप आलाच पाहिजे, आणि ताप आला का दुसऱ्या दिवशी नीट झालंच पाहिजे, अशी गोळी. तर पहिल्या 5 प्रतिज्ञा बघा तुम्ही, आता आपण वाचणार आहोत. पहिल्या 5 प्रतिज्ञेमध्ये बाबासाहेबांनी काय केलंय हे लक्षात घ्या. आणि शेवटच्या क्षणाला शेवटच्या 21व्या प्रतिज्ञेमध्ये बाबासाहेब म्हणतात की आज माझा नवा जन्म होत आहे असे मला वाटते. 22 प्रतिज्ञेमध्ये आहे बरं हे, आज माझा नवा जन्म होत आहे. तुम्ही कधी विचार केला का? जे बाबासाहेब पुनर्जन्माला मानत नाही, जे बाबासाहेब ते कर्मकांडाला मानत नाही, तो बाप आपला असा का म्हणावा? का म्हणावा? त्याचं कारण हे आहे की जर तुम्ही म्हणता दुसरा जन्म आहे तर आम्हाला माहित नाही, पण माझा आज नवा जन्म आहे, कारण मी आता बुद्धाकडे आलेलो आहे. कोणाकडे आलोय? बुद्धाकडे आलोय. आणि बुद्धाकडे गेल्याच्या नंतर माणसांचा नवीन जन्म असतो. तो विचाराचा असतो, तो मेंदूचा असतो, तो हृदयाचा असतो, तो काळजाचा असतो. कारण बुद्धाकडे आल्याच्या नंतर मेंदू बदलतो, काळीज बदलतं, भाषा बदलती, वागणं बदलतं बुद्धाकडे आल्याच्या नंतर. म्हणून बाबासाहेबांनी पहिली काळजी ही घेतली की 22 प्रतिज्ञा. आणि दुसरी काळजी बाबासाहेबांनी घेतली की आता चंद्रमणीजी, तुमचा जसा भिक्खू संघ आहे, मला आज अभिमान का वाटला किशोर, की तुमच्याकडे महिलांचं प्रमाण जास्त आहे सुनीताताई, म्हणून मला अभिमान वाटला. तेव्हा बाबासाहेब असं म्हणतात की मी हा धम्म घेतोय, परंतु देताना तुमचा कसा आहे? भिक्खू संघ आहे. आतापर्यंत भिक्खू संघाने काय केलं मला त्याच्यावर बोलायचं नाही असं बाबासाहेब म्हणतात. आता काय केलं हे जर सांगितलं तर तुम्ही सेपरेट त्याच्यावर व्याख्यान आहे की भिक्खू संघाने धम्माचं कसं पद्धतीने वाटोळं केलेलं आहे. आता ते जाहीरपणे बोलण्याची आवश्यकता नाही. सगळेच वाईट आहेत अशात नाही, चांगले पण आहेत. पण ज्यांनी वाटोळं केलं ते फार भयान वाटोळं केलेलं आहे धम्माचं. आणि मग बाबासाहेब म्हणतात की जसे तुमचा एक संघ आहे भिक्खू संघ, तो धम्माचा प्रचार करतो, तसं चंद्रमणीजी माझे 2 संघ असतील, एक उपासक संघ आणि एक उपासिका संघ. तुमचा जो समावेश झालाय ना आता, तो उपासिका संघाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी करून दिलेला आहे. तिसरी गोष्ट बाबासाहेब म्हणाले, हा धम्म देताना आणि घेताना मला तिसरी काळजी ही घ्यायची की सगळ्यात महत्वाचं, माझा समाज 5000 वर्षापासून गुलाम आहे. 5000 वर्षापासून तो विषाचे घोट पितोय, 5000 वर्षापासून तो मार खातोय, 5000 वर्षापासून तो मेलेल्याचं खाऊन जगतोय, 5000 वर्षापासून तो गावातील लाकडं फोडतोय, 5000 वर्षापासून डुंगणाला बोराटीची काठी आणि थुंकी झेलीत फिरतोय, 5000 वर्षापासून त्याच्या सावलीचा विटाळ पाळला जातोय. बनतेजी, त्या खेडेगावात आता धम्म मी इथे घेतोय नागपुरात, पण उद्याला खेडेगावात केज तालुक्यातल्या, भूम तालुक्यातल्या, कुठल्या कळंब तालुक्यातल्या किंवा इकडे सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर इकडच्या खेडेगावात जर तिथल्या एखाद्या माणसाला दीक्षा द्यायची असेल तर हा भिक्खू तिथं जाऊ शकत नाही. म्हणून आजपासून मी असा आदेश देतो की आता इथून पुढे दर एकाला दीक्षा द्या. झाला ना मार्ग मोकळा आपला? आहे का गरज आता? म्हणजे बाबासाहेबांनी हा धम्म देताना 3 काळजी घेतलेली महत्वाची. आपल्याला ह्या 3 काळज्या कळणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हे देण्यापूर्वी बाबासाहेबांनी सगळ्यात महत्वाचं काम केलं. बाबासाहेबांनी हे काम केलं की आतापर्यंत जे जे धर्म बाबासाहेबांनी अभ्यासले त्या प्रत्येक धर्माला त्यांचा एक ग्रंथ होता. प्रत्येक धर्माचा एक ग्रंथ होता. आता आपला ग्रंथ तसं पाहिलं तर कोणता आहे? नाही, म्हणजे बुद्धाचा ग्रंथ कोणता माहिती आहे तुम्हाला? त्रिपिटक, विनय पिटक, अभिधम्म पिटक आणि सुत्त पिटक, 3 आहेत. त्याचे परत उपग्रंथ 15 पडतात. म्हणजे 15 ते 45 ग्रंथ परत वेगळे आहेत. त्याच्याकडे जात नाही मी.
बाबासाहेब जेव्हा असं म्हणतात की ते धम्म जे ग्रंथ आहेत ते त्रिपिटकातले, ते पालित आहेत, माझ्या लेकरांना मुळात शिक्षणच नाही, त्यांना पाली कधी येणार? म्हणून मला माझ्या लेकरांची व्यवस्था करावी लागेल. आणि म्हणून जगात बुद्ध समजलेला एकच माणूस आहे, त्याचं नाव आहे बॅरिस्टर भीमराव रामजी आंबेडकर. बुद्ध समजलेला आणि बुद्धाचं अनुकरण केलेला, इथल्या उघड्या नागड्या लेकरांना भाकरी देणारा, त्यांना कपडे देणारा, शिक्षण देणारा, मेंदू बळकट करणारा, जीभ बळकट करणारा जगात असा एकही माणूस नाही, तो भारतात आहे आणि त्याचं नाव आहे बॅरिस्टर भीमराव रामजी आंबेडकर. आणि म्हणून बाबासाहेब असं म्हणतात की उद्याच्या या लेकरांना मी आता धम्म दिलाय, यांना मी धम्म दिलाय, पण धम्म देण्यापूर्वी यांना सगळ्यात महत्वाचं काम करावं लागेल, ते म्हणजे यांना धम्माचं एक नियम आणि नियमावली बुकलेट द्यावं लागेल, एक पुस्तक द्यावं लागेल, एक ग्रंथ द्यावा लागेल. आणि म्हणून मरणाच्या दारात असताना सुद्धा आपल्या बापानं कोणता ग्रंथ लिहिला? बुद्ध आणि त्यांचा धम्म. हे आपल्याला पहिले लक्षात आलं पाहिजे. म्हणजे आपला आजला आणि बुद्धाच्या जन्मापासून तर महानिर्वाणापर्यंत जगात एकही ग्रंथ उपलब्ध नाही, तो आपल्या भारतात आहे आणि तो आपल्या बापानं लिहिलाय. आणि तो ग्रंथ जपण्यासाठी आणि माणसाला पुन्हा जवळ करण्यासाठी आपल्या बापानं आपल्याला एक संस्था दिली, त्या संस्थेचं नाव आहे भारतीय बौद्ध महासभा. हे लक्षात घ्या. म्हणजे किती काय काय आयडिया केली बापाने आपल्या, कसं तुम्हाला दिले हो. आणि त्याच्यामध्ये सुद्धा बाबासाहेबांनी भारतीय बौद्ध महासभा लिहिताना बाबासाहेबांनी 11 उद्देश लिहिलेत. 11. तुम्हाला काय सांगू, ते 11 उद्देश जर तुम्हाला सांगितले ना तर तुम्ही असं म्हणाल आजचे पदाधिकारी कामच करत नाहीत. तसं बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे कामच करत नाही असं तुम्ही म्हणणार. कारण त्याच्यात जे सांगितलं ना आपल्या बापानं, बुद्धानं सांगितलं ना आपल्याला, बुद्धानं तर सांगितलं की नाही, मी मागा जो सांगितला तो की त्यानं मला मारलं, त्यानं माझा अपमान केला, त्यानं मला शिव्या दिल्या, असं ज्याच्या अंतःकरणात राहतं तो कधी सुधरत नाही. बरं, कारण काय होतं, गढूळ पाण्यात किती वेळ तुम्ही चांगलं पाणी टाकणार, गढूळच होणार ते. तेव्हा चांगलं पाणी वापरायचं, ग्लास धुवून काढा मग पाणी होता. आपल्याकडं काय झाले, ग्लास धुतलाच नाही, आपला ग्लास धुतलाच नाही, त्याच्यामुळे माझ्या मनातला तुमच्याबद्दलचा तिरस्कार गेलाच नाही. बाबासाहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलं ना, खरं तर मी जवळजवळ नाही म्हटलं तरी 84 पासून भारतीय बौद्ध महासभेत आहे, 1984 पासून. परंतु मला जो धम्म समजला त्यावेळेच्या लोकांकडनं, त्यावेळेला भाऊसाहेब गायकवाड होते, बनसोडे साहेब होते, मामासाहेब सोनवणे होते, बीबी कांबळे होते, ही त्या टायमाची मोठी बडी मंडळी. आणि त्यांच्याबरोबर मी शेंबडा पोरगा, या समीक्षा एवढा असेल मी, एवढाच पोरगा मी, LLBच्या पहिल्या वर्षाला शेंबडाच पोरगा, गावातून आलेला पोरगा मग किती शहाणा असणार आहे हो. ज्याला नीट पायजमा घालता येत नाही असं पोरगा, आम्ही पायजम्यावरती होतो, पायजमा घालूच आपण शिकलेलो आहे. पण त्यावेळेला मला जो धम्म समजला, माझी खात्री आहे बापूसाहेब माने, खात्री आहे की आपल्या शहरातल्या पार अगदी बोटावर मोजणे इतके लोक सोडून पदाधिकाऱ्यांना हा धम्मच कळाला नाही. कारण ते एवढा द्वेष करतात एकमेकाचा, एवढा द्वेष करतात, एवढी नावं ठेवतात. उदाहरण सांगतो तुम्हाला. किशोर आणि मी जेव्हा भरपूर काम करत होतो तेव्हा एका पदाधिकाऱ्याने, आता ते लाईव्ह चालले बरं का तरी सांगतोय, तेव्हा एका पदाधिकाऱ्याने मला सांगितलं, सर तो किशोर 1 नंबरचा बावळाट आहे. म्हणलं बरं, तो फलाने आमच्या लोकांबरोबर असतो. म्हणलं बरं, आणि नेमकं काय झालं त्या टायमाला, मी भारतीय बौद्ध महासभेबरोबर काम करणार म्हणून बुद्ध जयंती साजरी करत होतो ना पुतळ्यावर. मग इकडून या बाजूने रथ येणार होता. आता रथ या बाजूने आल्यामुळं नेमकं काय झालं, ते तुमचा चौक जो आहे ना, संतोषी माता सोडल्यानंतर असा चढ लागतो, तिथं चौक आहे, तिथे नेमकं काय झालं की भोसले अण्णांनी रथ अडवला. भोसले अण्णा आपले या शहराचे प्रथम उपमहापौर, त्यांनी रथ अडवला, बुद्धाला फुलं वाहिले, दर्शन घेतलं, मलाही फुलं दिले आणि रथ पुढे गेला. तो एका पदाधिकाऱ्याने पाहिला,
आणि तो म्हणला लगेच, काय म्हणला मूर्खपणा आहे बागुल सर. अहो त्या माणसाचा आणि बुद्धाचा काय संबंध आहे? तुम्ही त्या किशोरचा ऐकलं आणि बाळवटपणा केला. झालं बुवा. नंतर त्याने दुसरी आयडिया काय केली माहिती का? सांगतो किशोर आता, सोडून द्या आता जुनं आपलं. नंतर त्यानं अशी आयडिया केली की बरोबर किशोरला माझ्यापासून तोडला, असा तोडला की त्याला डायरेक्ट अध्यक्ष करून टाकला. अध्यक्ष केला. किशोर खुश, ओके चला. आणि नंतर जेव्हा त्याचा कार्यकाल संपत आला पदाधिकाऱ्याचा, तेव्हा त्यानं पुन्हा किशोरवर बाजू उलटवली. अरे हा नालायकच पोरगा आहे. परत सांगतो मला, नाही सर ते मी म्हणतो तसं तो नालायकच येतो. आपण म्हणलं तुम्ही तर त्याला अध्यक्ष बनवलं. नाही ना म्हणलं बनवलं, पण ते चुकीचं पोरग आहे. आणि आता परत जेव्हा समतेचं राज्य करायचं, तुम्ही सांगा ना मला. मी त्यावेळेला किशोरला सांगत होतो, म्हणजे जाहीरपणे बोलायचो, आणि किशोरला मान्य येते की मी असं म्हणायचो त्यावेळेला 15 वर्षापूर्वी की बागुल सरांचा उत्तराधिकारी बोलणारा पोरगा जर तयार कोण होत असेल तर तो किशोर आहे. हे त्यावेळेला मी बोलत होतो. यांना नेमकं तेच खटकलं. अर उद्याला जर यांनी किशोरला जर उभं केलं, चला हे म्हातारं होईल पण पोरग म्हणजे पोरं तयारच करतोय, हे विष कधी संपवायचं. काय गंमत आहे, काय गंमत आहे पा. आणि नको त्याला, ज्याला धम्म समजला नाही, ज्याला काही अकलीचा तपास नाही, जे व्यवहार करतात, व्यवसाय करता करता धम्म समजून घेण्याचं काम करतात, समजला मुळीच नाही, त्यांना अध्यक्ष बनवलं. आता ते अध्यक्ष काय होते, कसं होतं, कोणाच्या व्यक्तीवरती मला टीका करण्याचा तो अधिकार नाहीये. परंतु धम्म जाणणारी माणसं, धम्म समजून घेणारी माणसं आणि धम्माला जागणारी माणसं ही जोपर्यंत जिवंत आहे, आपण त्यांच्याकडे दिलं पाहिजे. पदाधिकाऱ्यांना एवढं कळालं पाहिजे लायक कोण आणि नालायक कोण. नालायक म्हणजे शिवी नाही, नालायक, लायक नाही असा, लायक म्हणजे ओके, हे समजलं पाहिजे. आणि कुठलीही संस्था चालवताना, आपला बाप काय सांगतो, जर संविधान चांगलं चालवायचं असेल, देशाचं संविधान जर चांगलं चालवायचं असेल, कारण हे देशाचं संविधान या देशातला 140 कोटी लोकांना भाकर देण्याची व्यवस्था करते, ते जर चांगलं चालवायचं असेल तर सत्ताधारी जो पक्ष आहे तो मनमानी करायला नको. म्हणून विरोधी पक्ष हा सच्चा असला पाहिजे आणि चांगला असला पाहिजे, तेव्हाच लोकांचा कल्याणकारी मार्ग मोकळा होतो. मग भारतीय बौद्ध महासभेत मध्ये असं का, अध्यक्ष सांगेल तेच आणि हे सांगेल तेच. दिले ना बापाने परवानगी आम्हाला, शहाणपणा आला पाहिजे ना आमच्या, ते काय येत नाही. म्हणून आता विठ्ठलनगर मधून सुरुवात क्रांतीला झाली. म्हणून विठ्ठलनगर मधून क्रांतीला सुरुवात झाली. आपल्याला क्रांती वेगळी करायची, आपल्याला मन बदलवायची, मन, मेंदू आणि मनगट घडवायची. मनगटाची ताकद वापरायची नाही, पण मनाची आणि मेंदूची वापरायची. मनगटाची ताकद पेनासाठी वापरूयात, मनगटाची ताकद पेनासाठी वापरू आणि मेंदूची ताकद माणसं घडवण्यासाठी वापरू. ते जर नाही घडवलं तर फार मोठा तोटा आपल्याला होऊ शकतो. एक उदाहरण तुम्हाला देतो. आपल्या संस्थेत जर एखादं पद नसेल तर तो माणूस कामच करत नाही. पद असल्याच्या नंतर भरपूर काम करतो. कसं करतो ते मी सांगत नाही, पण जेव्हा पद जातं तेव्हा तो कामच करत नाही. काय गंमत आहे होई, धम्म आहे ना. आणि बागुल सर तो 24 तास काम करतोय, त्यांना तेच जड होतं. हे कसं काय 24 तास काम करते, त्याला आहे का नाही घरदार. अरे आहे, सगळंच आहे ना, बायको आहे, पोरग आहे, कार्ड आहे, मी काय कसं काय नाही माझ्याकडे, सगळंच आहे ना, आहे ना, सगळं आहे. पण याही वयात हे काम का करतो. आपल्या बापाने एक शब्द वापरलाय, बापूसाहेब, आपल्या बापाने एक शब्द वापरलाय, कुठे, आग्र्यामध्ये. कारण त्यावेळेला बाबासाहेबांनी 11 लोक पाठवली बाहेरच्या देशात शिक्षणासाठी, की जर मी बाहेरच्या देशातलं शिक्षण घेऊन जर एवढा शहाणा झालोय तर मला मदत करण्यासाठी, हा समाज बदलवण्यासाठी बाबासाहेबांनी 11 लोक पाठवली. कशासाठी, मदत होईल म्हणून, उच्च शिक्षणासाठी. हे हरामखोर उच्च शिक्षण घेतलं आणि परत बाबासाहेबांकडे आले नाहीत रे, आले नाहीत.
त्यातला एक इतका बेईमान झाला, मेला तो. नंतर त्याचा पोरगा, त्याच्या पोराने आपल्या बापाची मुंबईची वास्तू आंबेडकर भवन पाडून टाकलं. इतके गद्दार झाले बाबासाहेबांशी, हे लक्षात घ्या. एवढे गद्दार झाले बाबासाहेबांशी. आणि म्हणून त्या दिवशी बाबासाहेब असं म्हणालेत आग्र्याच्या भाषणात की पढे लिखे लोगों ने मुझे धोका दिया. मी शिकलो, मी माझ्या अंतःकरणाला प्रश्न विचारतो की उद्या मरताना मला असं नको वाटायला की मी शिकलेला होतो पण बाबासाहेबांसाठी काही काम करू शकलो नाही. बाबासाहेबांचा तो शब्द मला मरेपर्यंत खोटा करून दाखवायचा आहे की नाही, हे बापा, बागुल नावाचा असं एक कार्ट आहे का जे मरेपर्यंत तुझा शब्द पाळणार आहे, मरेपर्यंत बेईमान होणार नाही, म्हणून हे काम करतोय. मला बापाशी बेईमान व्हायचं नाही म्हणून हे काम करतो. 2014ला आपल्या धम्मरथाचं उद्घाटन भीमराव आंबेडकरांनी केलं. आणि त्यावेळेला मी असं म्हणालो भाषणात, गायकवाड साहेब, त्यावेळेला एक शब्द वापरला मी. शब्द काय वापरला माहितीये की जर उद्या भारतीय बौद्ध महासभा जेव्हा भीमराव आंबेडकरांच्या हातामध्ये येईल तेव्हा बागुल सर त्यांच्या हाताखाली काम करील, हा शब्द वापरला. आणि त्यावेळेच्या पदाधिकाऱ्यांना घाम फुटला. जर बागुल सर इन झाले, जर आतमध्ये आले तर आम्हाला बाहेर पडावं लागेल, कारण हा प्रचंड बुद्ध मांडतो, हा प्रचंड खरं बोलतो आणि हा प्रचंड काम करतो. आम्हाला तर करताच येत नाही, कारण आम्हाला याची त्याची उत्सापाती करण्यात आणि त्याला पाडण्यात आणि त्याला चढवण्यात आणि त्याला रगडण्यात याच्यातच वेळ चाललाय. आपल्या संस्थेचं वाटोळं आपण कोणी केले? आपल्या संस्थेचं वाटोळं बाहेरच्यांनी केलं नाही, आपणच केले. चला परत एकदा त्या संस्थेला सावरकांना आपला बाप म्हटलाय, लेकरांनो पुढे जा, पण पुढे गेल्याच्या नंतर पाठीमागे वळून बघा. झोपडीचा वासा तुटायला लागलाय, झोपडीवरचं गबाळ गेले, झोपडी गळायला लागली. आणि गळत असताना जर तू पुढे जात असतील तर पाठीमागचं काय, ज्याला इतिहास समजला नाही, ज्याला इतिहास माहीत नाही, जो इतिहास समजून घेत नाही, तो इतिहास घडवणार नाही. आपण त्या बापाची लेकरं आहोत, इतिहास समजून घेणारी माणसं आहोत. आणि म्हणून आपल्या बापानं जे सांगितले त्या मार्गानं आपण जाणं अत्यंत गरजेचं आहे. कोण नावं ठेवते, कोण काय करते याच्याकडे कधी जाऊ लक्ष देऊ नका. भगवान बुद्धांनी 4 गोष्टी मला सांगितल्यात, म्हणजे कानात नाही येऊन सांगितल्या, पुस्तकात सांगितल्यात. भगवान बुद्धांनी 4 गोष्टी सांगितल्यात की हे पहा, म्हणले तुम्ही एखादं काम करत असताना तुम्हाला 4 प्रकारची माणसं आडवी येतील. पहिला माणूस ज्याला ह्याच्यातलं काहीच कळत नाही तो एक आडवा येऊ शकतो. दुसरा माणूस ज्याच्याकडे पैसा आहे पण अक्कल नाही तो एक आडवा येऊ शकतो. तिसरा जो आहे ज्याच्याकडे अक्कल आहे पण पैसा नाही तोही आडवा येऊ शकतो. आणि चौथा जो हा अत्यंत घातक असतो, त्याला फक्त एकच काम असतं दिवसभर की फक्त आणि फक्त लोकांना नावं ठेवायचे आणि त्याचा प्रचार करायचा. भगवान बुद्ध असं म्हणतात, तुम्ही या 4ही लोकांच्या प्रश्नाला जर उत्तर देत बसलात तर केवळ उत्तर देणे हाच तुमचा कार्यक्रम होईल. तुमचं टार्गेट लांब जाईल, तुमच्यापासून दूर जाईल. म्हणून बागुल सरांनी कधीही कोणी काय बोलतं हे सगळं येतं बरं, कानावर येतं. पण बुद्ध असं म्हणतात ते असं जे का बोलतात ते अज्ञानी आहेत. त्यांचं काम ते करतात, माझं काम मी करतो. मला हे माहीत आहे की इथल्या आईला, इथल्या लेकरांना, इथल्या बापाला झोपेतून उठवण्याचं काम मी करतो. त्याचं बोट माझ्या बापाच्या हातात देतो, जेणेकरून माझा बाप त्यांना कुठे घेऊन जाईल, बुद्धाच्या सम्यक राजवाड्याकडे घेऊन जाईल. आणि एकदा बुद्धाच्या सम्यक राजवाड्याकडे गेलात तर मैत्री, करुणा, शील या सगळ्याच गोष्टी आपण नक्की शिकू. दुसरं काय हो धम्मामध्ये? धम्म दुसरं काय नाही. म्हणून बाबासाहेबांनी जाणीवपूर्वक आपल्या बुद्धाच्या जीवनशैलीला धर्म नाव नाही दिलं, धम्म दिलं. कारण धर्मामध्ये बकरे कापले जातात, धर्मामध्ये पाप पुण्य असतं, धर्मामध्ये स्वर्ग नरक असतो, धर्मामध्ये याला गाड त्याला गाड असतं. धम्मामध्ये केवळ नीतीचा शिलमार्ग असतो. तो शिलमार्गाने जर आपण गेलो तर निश्चितपणे आपल्याला विजय प्राप्त होतो. मला झालाय, मला दररोज बुद्ध भेटतो. मला दररोज बुद्ध भेटतो. मी दररोज बुद्धाला भेटतो.
काय म्हटलं मी? दररोज मला बुद्ध भेटतो, मी बुद्धाला दररोज भेटतो आणि दररोज नवीन शिकतो. मी आजही किती शिकलो याच्यापेक्षा मी आजही शिकतो आहे, अजूनही शिकतो आहे. तुम्हाला माहीत नसेल, मी शेंबड्या पोराकडनं सुद्धा शिकतो, कारण एखादी गोष्ट त्याला येते ती मला येत नाही, तो माझा गुरु आहे. जोपर्यंत तुमच्या अंतःकरणामध्ये विद्यार्थी आहे ही भावना जोपर्यंत तुमच्या अंतःकरणात आहे तोपर्यंत तुमच्याकडे विनय आहे. कारण विद्या ही विनयानं शोभते, गर्वाने नाही. माझ्याकडे विनय आहे, मी तथागतांचा उपासक आहे, म्हणून मी विनयानं ते काम करतो. या पुढच्या काळामध्ये परत सांगतो, या पुढच्या काळामध्ये जर तुम्ही धम्मापासून बेईमान झालात, जर तुम्ही धम्मापासून बेईमान झालात तर तुम्हाला निवडून निवडून मारण्याचे प्रोग्राम इथे तयार झालेले आहेत. म्हणून असं म्हणूच नका की ही गोष्ट आपल्याकडे होणार नाही. ठोके आणि गायकवाड पुणे महानगरपालिकेत 27 वर्ष रमाईचा पुतळा सडत पडला होता. माहिती आहे सगळ्यांना? 27 वर्ष रमाईचा पुतळा सडत पडला होता आणि शिवाय तो चुकलेला होता. चुकल्यानंतर रमाईचा पुतळा चुकल्याच्या नंतर त्याचं काय करायचं असतं? पाठवायचा असतो आणि दुरुस्त करायचा असतो. 27 वर्ष तो पुतळा जेव्हा मला एका कार्यकर्त्याने दाखवला, म्हणलं बघा सर, गोडाऊनमध्ये रमाईचा पुतळा पडाय, अशा गाणीत खूप लांब होता तो पुतळा पाहिला, टचकन डोळ्यात पाणी आलं की माझ्या आईचा पुतळा अशा पद्धतीने जर इथे राहत असेल, माझी आई कोण होते? आणि त्यावेळेला पुण्यातले 17-18 कार्यकर्ते तयार केले. सुनीता, 6 महिने मी पुण्यात राहत होतो. इथून जायचो भाकर बांधून, पुण्यात राहत होतो. बाबासाहेब आंबेडकरांचं मालधक्क्याचं हे आहे ना, त्याच्या खाली मी तिथं ऑफिस केलं होतं. आणि त्या काळात मी सगळ्यांना घेऊन, पुण्यातल्या सगळ्यांना घेऊन, कारण पुण्यातल्या सगळ्यांनी सांगितलं जर बागुल सर असतील तर 100% इथे पुतळा होईल. रमाईचा जगातला पहिला, जगातला म्हणतोय मी, रमाईचा जगातला पहिला 9.5 फुटाचा पुतळा आज वाडिया कॉलेजच्या समोर बसवलेला आहे तुम्ही. शिवाय जर तुम्ही आंबेडकर सृष्टी पाहिली, पुणे स्टेशनची आंबेडकर सृष्टी जर पाहिली, विचारा त्यांना पुणे महानगरपालिकेला की ही सगळी आंबेडकर सृष्टी कोणी तयार केली, त्याचंही उत्तर बागुल सरच येईल. तिसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, त्या ठिकाणी ती सृष्टी तयार करत असताना जवळजवळ 16-17 चित्र आहेत, तैलचित्र आहेत ते मुरलचे, आणि ते मी बनवलेत कशामध्ये? गन मेटलमध्ये. साध्या मेटल नाही वापरला राजू, गन मेटलचं आयुष्य असतं 650 वर्ष. ती तिथं बसवलेले. आपल्या इथे जेव्हा ती तयार व्हायची होती भीमसृष्टी, तेव्हा चंद्रकांता ताईने नगरसेविका असताना, आणि त्यावेळेला आमदार बनसोडे होते, आताही तेच आहेत, त्यावेळेला त्यांनी सांगितलं का या पुतळा बनवण्याची जी समिती आहे त्या समितीमध्ये तज्ञ इतिहासकार म्हणून आणि माहिती असणारा माणूस म्हणून बागुल सरांची निवड व्हायला पाहिजे. निवड केलीही, पण मला कधीच बोलवलं नाही. शेवटी तयार झाल्याच्या नंतर मग कळालं की आज भीमसृष्टीचं उद्घाटन आहे. हे कोण करतं? बाहेरच्यांनी केलं का? आणि नंतर त्या सृष्टीवर काय आले? परत बापूनीच पाहिले ना, बापूनीच आक्षेप घेतला काय काय चित्रांवर. अरे एखादं चित्र आपल्याला जेव्हा उभं करायचं ना, ते तुमच्यासाठी नसतं, उद्याच्या लेकरांसाठी असतं. उद्याच्या लेकरांसाठी मी विनंती करतो परत की जेव्हा आपल्याला रमाईचं इथं हे बनवायचंय तर तिथे रमाईच्या जीवनावरती काही म्युरल्स असावेत. ते कमीत कमी 20 तरी असावेत. रमाईच्या आयुष्यावरती 20 तरी असायला पाहिजेत. तुम्हाला पुढचं सांगतो, ते जे म्युरल बनवले ना पुण्यातले, ते 3.5 कोटीचे. किती? 3.5 कोटीचे. आणि इतिहास तज्ञ म्हणून माझं जे मानधन आहे हे 5 लाखाचं होतं. मला सांगायला अभिमान वाटतो, त्या नगरपालिकेमध्ये माझं पत्र आहे बापू की मला एकही पै मानधन नको, पण मी सांगेल तसा माझा बाप मला उभा करू द्यात. शेवटी माझ्या पद्धतीनेच केलं. जा एकदा पहा. आणि इथल्या याच्यावर तर सगळंच हे चाललेलं आहे. म्हणून गायकवाड, ठोके, उद्याला जर समजा रमाईचं स्मारक होत असेल तर ती माझ्यासारख्याचे आनंद काय सांगू तुम्हाला. काळीच फुटेल त्या दिवशी, माझं मरेल एखाद वेळेस, एवढा आनंद मला होईल. पण एक काम करा, तिथे कमीत कमी रमाईचे
तिथे कमीत कमी रमाईचे 20 ते 22 25 म्युरल्स लागले पाहिजेत. कारण एक म्युरल पाहिलं, 1 2 3 4 असं जर पाहिलं तर पहिल्यापासून तर शेवटपर्यंत अख्खी रमाई समजली पाहिजे. अशा पद्धतीचं म्युरल्स न वाचणाऱ्या माणसाला, ज्याला वाचता येत नाही, तो जरी त्यांनी पाहिलं तरी त्याला कळलं, अरे रमाईने हे केलं, पुढे हे केलं, मग लग्न झालं, मग ते भाकरी, मग ते यशवंताचा जन्म, मग ते पोरं मेले, मग तो राजरत्न मिळाला, तो असं झाला, हे सगळं दिसू द्या त्याच्यातून. तेव्हा आपल्या आईचं महात्म्य इथल्या लोकांना कळेल. आणि त्या सृष्टीत गेल्यानंतर जसं आंबेडकर सृष्टी पाहिल्याच्या नंतर भाऊ स्मरण पावतात, ताकद निर्माण होते. माझ्या रमाईची सृष्टी पाहिल्याच्या नंतर तिथून येताना काळीज गलबललं पाहिजे, बाहेर येताना डोळ्यातनं अश्रू आले पाहिजे. आणि आईने आपल्या पोराला, आईने आपल्या लेकीला पुन्हा रमाई शिकवली पाहिजे, आपल्या लेकाला बाबासाहेब शिकवलं पाहिजे, एवढी साधी अपेक्षा आहे. आणि त्याचं काम जे आहे, त्याचं जे सृष्टीचं जे काम आहे ते जमलंच तर मला त्याच्यात सामावून घ्या, नाही तर मी तुमच्याबरोबर तसाही आहे, असाही आहे जिवंत. तोपर्यंत या मेंदूचा उपयोग करून घ्या. ज्या दिवशी आता 60 ओलांडली, सांगता येत नाही आणि टपून येते. बागुल सरांना कसं संपायचं हे टपून येत. बरं, रथावर मी उघडपणे जातोय, सांगता येत नाही. आता इथून पुढे काय होईल सांगता येत नाही. माझं प्रत्येक भाषण कदाचित शेवटचं असेल असं मी म्हणतो, सांगता येत नाही. आहे जिवंत तोपर्यंत निश्चितपणे रमाईची सृष्टी होणं गरजेचं आहे. आणि तिथं ती म्युरल्स करताना निश्चितपणे विचार घ्या, रमाईचं सारं आयुष्य तुम्हाला सांगेल, ती त्या चित्रात उतरलेलं असेल. आणि चित्र पाहिल्याच्या नंतर माझे लेकरं बदलतील एवढी अपेक्षा व्यक्त करतो. नमो बुद्धाय, जय भीम. बागुल सरांचं बोलणं झाल्यानंतर बापूंना मी सांगितलंय की निश्चितपणे आपण किरण गायकवाड साहेबांशी बोला, आयुक्त साहेबांशी त्या ठिकाणी बोला. आणि या रमाई स्मारक समितीमध्ये बागुल सरांचा त्या ठिकाणी कसा समावेश होईल आणि त्यांच्या ज्ञानाचा फायदा आपल्या शहराला कसा होईल. कारण त्यांनी जे रमाईचं स्मारक पुण्यामध्ये उभारलंय, त्यांच्या माध्यमातून मलाही त्या ठिकाणी त्यांनी स्मारक समितीमध्ये सदस्य म्हणून घेतलेलं होतं. आणि त्यांचं काम मी जवळून बघितलंय. तो जो रमाईचा पुतळा उभा राहिलेला आहे, तोच पुतळा, तशाच पद्धतीने पुतळा हा आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये उभा राहावा, याच पद्धतीने आपण बागुल सरांच्या त्या ज्ञानाचा उपयोग करून घेतला पाहिजे. बागुल सरांना आपल्याला पुन्हा एकदा ऐकायचंय 31 तारखेला सम्यक कला महासंघाच्या माध्यमातून, सम्यक कला महासंघ अध्यक्ष बापूसाहेब माने यांच्या माध्यमातून लोककवी वामनदादा कर्डक यांची जयंती आपण याच पत्राशीड बुद्ध विहारामध्ये साजरी करणार आहोत रविवारी दुपारी 4 वाजता. आणि कलाकार कशा पद्धतीने असावा, त्यांनी प्रबोधन कशा पद्धतीने केलेलं असावं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सांस्कृतिक चळवळ काल, आज आणि उद्या, आणि त्यात वामनदादा कर्डक यांचं योगदान, या विषयावरती बागुल सर त्या ठिकाणी बोलणार आहेत. बऱ्याचशा लोकांना सांगायचंय की बागुल सर बोलणार आहेत आणि आज अर्ध विहार भरलंय, रविवारी पूर्ण विहार भरलेला असावं. बागुल सरांच्या या ज्ञानाचा तुम्हीही त्या ठिकाणी फायदा घ्यावा ही सर्वांना विनंती करतो. आणि शेवटी मानव मुक्तीचा जाहीरनामा, बाबासाहेबांनी दिलेला 22 प्रतिज्ञा आपण त्या ठिकाणी घेणार आहोत. सर्वांनी उभं राहायचंय, हात पुढे करायचा आहे आणि